नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आमच्या संडे स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सदर यूट्यूब चॅनलला ॲड करत आहोत. त्याचं नाव आहे ऑफबीट टॉक्स. ऑफबीट टॉक्स म्हणजे आपण चाळीसगाव परिसर किंवा आपल्या जवळपास ज्या लोकांनी आपले करिअर सोडून किंवा करिअरची वेगळी वाट निवडलेली आहे, अशा अवलिया लोकांना आपण भेटणार आहोत. या सदराची सुरुवात आपण आज अशा व्यक्तीला भेटून करणार आहोत, ज्या व्यक्तीला आपण एक सर्पमित्र म्हणू शकतो, प्राणीमित्र म्हणू शकतो, एकंदरीत निसर्गमित्र म्हणू शकतो. तसेच त्यांचं कार्य हे प्राणरक्षणाचं पण कार्य आहे, म्हणून त्यांना आपण प्राणरक्षक पण म्हणू शकतो. मित्रांनो, आवडीच्या क्षेत्रात जर काम करायला मिळाले तर माणूस त्या क्षेत्रात किती प्रगती करू शकतो आणि ते काम किती लोकांना नोटीस करता येईल इतकं मोठं करू शकतो. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत राजेशजी ठोंबरे सर, जे चाळीसगावातले एक प्रतितेज असे सर्पमित्र प्राणीमित्र म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहेत. नमस्कार. तुम्ही आम्हाला तुमचं बिझी शेड्यूलमधून वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी आभार मानू इच्छितो. खरं तर तुमच्या संडे स्टोरीजलाच मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला समाजहिताचा उपक्रम आपण राबवत आहात आणि ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचं पर्यावरणाच्या रक्षणाची एक चांगली समज निर्माण होईल, हा त्या पाठीमागचा चांगला उद्देश असल्यामुळे मी आपल्यालाच उलट मनापासून धन्यवाद देतो. तर परवानगी असेल तर प्रश्नांकडे वळूया का? बिलकुल बिलकुल. काय झालं? तुमची ही सर्पमित्र ही ओळख कशी आणि कशा प्रकारे सुरुवात झाली? साधारणपणे वयाच्या 9व्या वर्षापासून या कामाला सुरुवात झाली. खरं तर त्यावेळेला साप म्हणता हे देखील त्या प्राण्याबद्दल मला ज्ञान नव्हतं. अच्छा. नदीवर जाणं, आजीसोबत तिथं काम करणं, कपडे धुवायला मदत करणं, भांडे घासायला मदत करणं आणि त्यातूनच मिळालेल्या वेळामध्ये नदीतले मासे पकडणं, खेकडे पकडणं, हा एक छंद मला लागला. नदी चाळीसगावच्याच नदीमध्ये. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो ते महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथं आमचे आजोबा पुजारी होते आणि घरच्या एकंदरीत परिस्थितीमुळे सगळे कामाची जबाबदारी लहानपणापासून अंगावर असल्यामुळे तो वेळ त्या ठिकाणी जायचा. त्या माशांच्या हालचाली, त्या खेकड्यांचं सगळं एकंदरीत हालचाली असं बघून मनाला अशी भुरळ पडायची की आपण यांना कधी हातात घेऊ शकतो का, आणि त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले. ते जमेना. नंतर लक्षात आलं की आजूबाजूचे लोक ते मासे कसे पकडतात, तर लक्षात आलं की त्यांच्याकडे जाळं असतं, त्या जाळ्याचा वापर करून ते मासे पकडतात. मग माझ्याकडे तर जाळं नाही, पण आपल्याला काय वापर करता येईल, तर लक्षात आलं की माझ्या अंगात एक शर्ट असतो आणि त्या शर्टच्याच बाया जर मी उलट्या करून खांद्यात अडकवल्या आणि पाठीमागचा भाग पुढे केला तर सुपासारखा आकार तयार होतो आणि त्याचं जाळं म्हणून मला वापर करता येईल. वयाच्या 9व्या वर्षी कल्पना. आणि मग ते त्याप्रमाणे काम सुरू केलं. एक 7-8 दिवसाच्या सरावाने मला ते जमायला लागलं. पण पकडलेला मासा हातात घेणं आणि त्याला नीट सांभाळणं अतिशय कौशल्याचं काम असतं, कारण निसर्गाने त्या माशाच्या अंगावर एक विशिष्ट प्रकारचा चिकट द्रव दिलेला असतो की त्यामुळे तो मासा हातून सटकून जातो. आमची आजी लांबून हे सगळं बघायची. मग आजी म्हटली की तुला मासे बघायला आवडतात ना. मग घरून दुसऱ्या दिवशी आजीने मला एक स्वच्छ बाटली धुवून दिली आणि सांगितलं की तू याच्यात टाक आणि तुला ते बघता येईल. या 10-12 दिवसाच्या सरावाने मला कळायला लागलं होतं की मासा सुटला पण नाही पाहिजे आणि मेला पण नाही पाहिजे. अशा प्रकारे हाताळणं त्याचं सुरू झालं. मग मासा पकडला की त्याला अलगद त्याच नदीतलं पाणी भरून त्या बाटलीत घ्यायचं आणि त्यात तो मासा सोडायचा. मग त्याची त्या होणाऱ्या सगळ्या जवळून हालचाली, त्याचं रंगरूप, ते प्रचंड आनंद देणारी ती सगळी गोष्ट असायची. बघून झाल्यानंतर मी आजीसोबत ती जी बाटली घेऊन घरी निघालो तर आजी मला म्हणाली की याचं घर इथं आहे, तुझं घर तिथं आहे, बरोबर, याला याच्याच घरात ठेवायला पाहिजे, याला आपल्या घरी आणायचं नाही. आणि तुला हाऊस आहे ना, तू उद्या परत पकड ना, कारण आपण रोजच नदीवर येणार आहे आपल्या कामानिमित्ताने. आणि तो महत् प्रयासाने पकडलेला मासा सोडताना मनामध्ये होणारी कालवा सगळी, पण दुसऱ्या दिवशी परत पकडायला मिळेल म्हणून हा एक वेगळा आनंद. आणि मग तो मासा मी तिथं सोडून दिला. म्हणजे इथून तो प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. बरोबर. एक दिवस लक्षात असं आलं की त्या ठिकाणी नुसते मासेच नसतात, इतरही जीवजंतू त्या पाण्यामध्ये आहे. म्हणजे आता तर मी असं ठामपणे म्हणू शकतो की खरं तर कुठलंही नदी म्हटली तर ती त्या गावाची एक ओळख असते, संस्कृती असते. ते एक मोठं विद्यापीठ आहे आणि ते विद्यापीठातून तुम्हाला जे काय ज्ञान घेता येईल की त्या ठिकाणच्या लोकांची ती खरी क्षमता असते. आणि आपण त्या अंगाने जर प्रयत्न केला तर नक्कीच समृद्ध जीवन त्या ठिकाणी अनुभवायला मिळतं, बघायला मिळतं.
इथून तो प्रवास सगळा तो चालू होतो. तर एक दिवस मी एक मासा पकडला. त्याची शरीररचनाच वेगळी होती. तो बाटलीत घातला. आता आजीला रोजचा सराव झालेला होता की हा पकडतो, सोडून देतो आणि नंतर घरी येतो. आजी निघून गेलेली. नंतर ती बाटली घेऊन घरी गेलो की आजीला दाखवायला पाहिजे आज वेगळा मासा सापडला. आणि नंतर आजीला मी दाखवला. तोपर्यंत आजीने मला कधीच मारलं नव्हतं, कधी रागवलं नव्हतं. आजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि त्या दिवशी आजीने मला पहिल्यांदा फाडकन कानफडात ठेवली. मासाबद्दल मला काही कळालंच नाही का बरं मारला. आणि आजोबा आमचे बाहेर बसलेले होते. ते या सगळ्या परिसरातले एक नामवंत पंडितजी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, भिक्षुक म्हणून बघितलं जायचं. संस्कृत आणि सगळ्या धर्मग्रंथांचा प्रचंड अभ्यास त्यांचा होता. तर माझं रडणं ऐकून ते आत आले आणि त्यांना असं वाटलं की का बरं रडतोय. तो विचारला आजीला. तर आजीने सांगितलं की बघा आज या मेल्याने काय पकडून आणलं. आणि त्या बाटलीकडे बोट दाखवलं. आजोबांनी ती बाटली बघितली. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्यांनी पण मग ती हातातल्या काठीने ती बाटली ढोसत ढोसत बाहेर फेकून दिली आणि मग त्यांनी पण मला मारलं. मला कळेना की आज माझ्याकडनं काय अशी गंभीर चूक झाली. तिथेच पडलेल्या का पोत्यावर रडत रडत मी झोपून गेलो. आणि जरा वेळानंतर जेव्हा मला जाग आले तर आमचे आजोबा आमच्या आजीला रागवत होते की तुझ्या लाडामुळे हे पोरगं मासे खेकडे पकडत पकडत आज साप पकडायला लागलं. साप? मला त्या क्षणाला कळालं की आपण पकडलेला मासा नाही तो साप होता. साप होता. ज्याने तर मला काहीच केलं नव्हतं पण त्याबद्दल या दोघांनी मला तुडवला होता. घाबरलं असेल. दुसऱ्या दिवसापासून निर्णय घेतला की इथून पुढे मासे खेकडे काही पकडायचे नाही, सापच पकडायचे. आणि मग बस नदीवर गेल्यानंतर मासे खेकड्यांपासून लक्ष बाजूला झालं. आणि मग हे साप राहतात कुठे, करतात काय, त्यांच्या हालचाली कशा असतात, ते खातात काय, याचं सगळं निरीक्षण सुरू झालं. तिथे असणाऱ्या खडकांच्या कपारीमध्ये ते पानदेवड जातीचे साप तोंड बाहेर काढून बसलेले दिसायचे. जवळ गेलं की आज चाललं जायचे. बरं त्यात हात घालता यायचा नाही, कसं पकडायचं कळायचं नाही. एक 5-6 दिवस निरीक्षण केल्यानं लक्षात असलं की त्यांना ते पाण्यातले बेडकं खूप आवडतात पानदेवड सापांना. पानदेवडला मग मी तो बेडूक पकडायला सराव सुरू केला की आपण बेडूक पकडू शकतो का. पण ज्यांनी कोणी कधी काळी मासा हातात पकडला असेल किंवा असा बेडूक पकडला असेल त्यांना कळेल की हे किती अवघड गोष्ट असते. बेडूक ज्या ठिकाणी खाली पाण्यात जातो तो तिथं कधीच नसतो. तिथून तो आपली जागा बदलवून टाकलेली असते त्यांनी. अच्छा. मग त्याला शोधायचा कसा. तर निरीक्षण लक्षात असलं की तो ज्या ठिकाणी बसलेला असतो तिथून वर एक बारीक बुडबुड्याची धार सुरू असते. हो. तो आपला श्वासोश्वास जो करतो त्यातून ती धार वरेपर्यंत येते. आणि मग मला त्याचं ठिकाण कळायला लागलं की हा या ठिकाणी बसला आहे. मग अलगदवरून हात तिथे घालायचा, त्याला पकडायचं, त्याच्या कमरेला दोरा बांधायचा, दोरी बांधायची आणि तिथं नेऊन त्या खडकाच्या कपारीजवळ हलवायचं. अच्छा, म्हणजे सापची तर लपलाय त्याच्यासमोर. ते त्याचं आवडतं भक्ष्य. तो येऊन त्या झापकान ते बेडकाला पकडणार. त्याने बेडकाला पकडलं की मी त्याला पकडणार, त्याला बाहेर काढणार, हाताळणार आणि नंतर परत सोडून देणार. हळूहळू लक्षात असं यायला लागलं की प्रत्येक वेळेला बेडूक नवीन लागायचा. कारण ज्या वेळेला दिवड पकडतो त्यावेळेस त्याच्या चिंध्या करून टाकतो. कारण 1.5-200 दात त्याच्या तोंडात असतात. आणि अतिशय पोटातली भूक आणि ताकदीने त्याने पकडलेला तो बेडूक त्याच्यामध्ये बेडकाच्या पार चिंध्या होऊन जायच्या. आजीने लांबून बघितल्याने आजी मला म्हटले की मेल्या तुझ्या आनंदासाठी त्या बेडकाचा जीव जातो रे. बरोबर. तुला पकडायचं तर पकड ना, पण त्या बेडकाला तर वाचव. आजीने एवढं म्हटलं सोडून दिला विषय. पण नंतर मग बेडूक मेला पण नाही पाहिजे आणि साप पण पकडला पाहिजे, तर हे तंत्र कसं जमवायचं. 7-8 दिवस पुन्हा निरीक्षण सुरू केलं आणि लक्षात असं आलं की त्या सापाला हे काही कळत नाही की बेडूक आहे काय. तो वासावरनं अंदाज घेऊन तो हल्ला करत असतो ते पकडण्यासाठी भक्ष्याला. मग मी बेडूक पकडायचा, त्याच्यावर माझं बोट घासायचं आणि ते बोट बिळासमोर हलवायचं. सापाच्या पोटातली भूक आणि त्या बेडकाचा वास आणि होणारी हालचाल हे बघून तो माझं बोट पकडायचा. त्याने माझं बोट पकडलं की मी त्याला पकडायचो, बाहेर काढायचो, हाताळायचो, सोडून द्यायचो. एक 7-8 दिवसात माझे 10चे 10 बोटं फुटले. बरं नुसतं हे आजीसोबत तिथलं नदीवरचं धुणं भांड्याचं काम नसायचं. घरी आजीला स्वयंपाकात पण मदत करायला लागायची. कारण दुर्दैवाने आमची आई लवकर गेलेली होती. त्याच्यामुळे घरातली कामं पण आजीसोबत करायला लागायची. मग ते तिखट मिठाचे स्पर्श झाला की ती प्रचंड आग व्हायची सगळी. आणि पण आजी मला कधीच मग नंतर रागवली नाही की मदत करतो तर ठीक आहे कर काम. मग म्हटलं बोटं फोडून घेणं कसं काय परवडेल.
आपल्याला बोट पण नाही फुटलं पाहिजे आणि साप पण वाचला पाहिजे, असं बरोबर. काम करता आलं पाहिजे. मग हा बोट पकडतो कधी हे निरीक्षण माझ्या लक्षात असं आलं की तो एकसारखी जीभ जेव्हा बाहेर काढतो त्यावेळेला तो बोट पकडतो, इतर वेळेला त्याची जीभ नुसती बाहेर आत बाहेर होत असते. कंटिन्यू आत बाहेर. हां, तो त्याला गंधज्ञान त्या जिभेमुळे होतं अच्छा. सापाला. त्याच्या जिभेला सगळे ते गंधाचे कण चिकटतात आणि त्याच्या वर्षाच्या एवढ्यात एक जॅकबसन ऑर्गन नावाची छोटीशी प्रयोगशाळा आहे, त्या ठिकाणी पोहोचवले की त्याला त्याचं वासाचं ज्ञान त्याला जिभेमार्फत होतं. अच्छा. माझ्या बोटाकडे बघून तिने एकसारखी जीभ बाहेर ठेवली की मला कळायचं की आता बोट पकडेल. मी तोपर्यंत हात पुढे घेतलेला असायचा, त्याने बोट पकडायच्यात मी त्याला पकडलेलं असायचं. वा. साप पकडायला व्यवस्थितपणे तरबेज झालो, बोटं वाचायला लागली आणि इथून मग आजूबाजूचे लोक बघायचे. जी गोष्ट आपण दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातल्या सापासारखी जर असेल तर ती झपाट्याने समाजात पसरायला सुरुवात होते. लोक मग घरी येऊन आमच्या आजोबांना सांगायचे, अहो गुरुजी बघा तुमचा नातू साप पकडतो. आजीला सांगायचे साप पकडतो. आजोबांना जरा ते खटकायचं की ब्राह्मणाचं पोरगण चला हे काय उद्योग करतो, मासे खेकडे पकड साप पकड. त्यांनी जेवढा दाबाचा प्रयत्न केला तेवढं ते उफळून यायला लागलं. आजूबाजूचे लोक बोलवायला यायला लागले कुठं साप निघाला की. आता तरी मी तब्येतीने खूप चांगला आहे, खूप उष्णात वाढलेला एकदम मरतुकडा अशी आमची अवस्था होती. गरिबीत. तर ते समोरचे लोक बोलायला की मला फार ते अप्रूप वाटायचं की एवढी भली मोठी तगडी माणसं आणि माझ्यासारख्या मरतुकड्या पोराला साप पकडायला घेऊन जातात. कलेमुळे. आणि असा तो सगळीकडे प्रसार सुरू झाला. वा. आणि तुम्ही सापाचा जो प्रसंग सांगितला तो कमीत कमी म्हणजे वय वर्ष किती तुमचं तेव्हा? 9-10 वर्षाचा. 9-10 वर्ष. हां. तरी 78 पासून मी साप पकडायला लागलो. मी पण एवढ्या लहान वयात तुमची निरीक्षण शक्ती फार छान होती. परिस्थिती माणसाला उत्तम घडवते. म्हणजे आमच्यावर जर ती परिस्थिती नसती तर मी कधी घडलो नसतो. सहमत. उत्तम सर. तुमचा प्रवासाची सुरुवातच इतकी थरारक आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की येणारी मुलाखत कशी होणार आहे. सर मी तुम्हाला सापाविषयीच दुसरा प्रश्न विचारू इच्छितो की आपण साप म्हटला म्हणजे आपल्याला आपली तब्येत किती काय असेल ना आपलं पूर्ण हातपाय गळून जातात. म्हणजे साप म्हटलं की बाप आठवतो असं आपण मान येते आपल्याकडे. मग तुम्ही दादा सर्पमित्र आहातच, तुम्ही तरबेज त्याच्यात 100% आहातच. तर असं प्रसंग आला का तुमच्या जीवनात की साप म्हणजे हा खरंच बाप असतो बुवा? आजपर्यंत काय झालं समाजामध्ये, सर्पदंश झाला की माणसं मरतात हे चित्र सर्वदूर सर्वांना माहिती आहे आणि ते दिसतं समोर. त्याच्यामुळे सापासारखा हा प्राणी निसर्गातला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, माणसाला जगायला मदत करतो. हा भाग जरी असला तरी सर्पदंश झाला की माणूस मरतो. बरोबर. ही प्रचंड भीती समाजाच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे. हो. त्याच्यामुळे सापाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने त्याची पूजा पण होते. बरोबर. पण तो एक दिवसाचा भक्तीचा भाग असतो आणि तोही भीतीपोटी झालेला असतो की याने आपल्याकडे वक्रदृष्टी टाकू नये, आपल्या वाट्याला तो येऊ नये म्हणून दयशे लोक त्याची मनोभावे पूजा करतात. पण 364 दिवस जर तो साप जर घरात दिसला तर हाताला जे लागेल त्याच्याने त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे थोडक्यात काय तर भीती आणि भक्तीच्या विळख्यामध्ये सापाला लोकांनी गुंडाळून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि हेच आपल्याला जर याच्यातून त्याला बाजूला काढून त्याला जर एका रेषेत आणायचं असेल, माणसाला जगण्यासाठी एक महत्त्वाचा घटक सिद्ध करायचा असेल तर कोणाला तरी याची सुरुवात करता आली पाहिजे, तो समजून घेता आला पाहिजे विषय. म्हणून त्या अंगाने तो खरा प्रवास सुरू झाला आणि तो समजून घेत असतानाच मग लोकांना ज्यापासून कसं परावृत्त करता येईल की त्याला मारू नका. बरोबर. कोणत्याही कामाला चिरकाल टिकवायचं असेल तर त्याला भक्कम पर्याय द्यावा लागतो. सही बात. म्हणजे मी जर नुसतं लोकांना सांगितलं असतं की अरे साप मारू नका, पर्यावरण महत्त्वाचा घटक आहे, तो आपल्याला जीवन जगायला मदत करतो, अन्नदानाचं रक्षण करतो, लोकांनी म्हटलं असतं गप बस, आमच्या आजूबाजूला इतकी वर्ष माणसं मरत आहेत त्याचं काय. मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला बोलवा, तो साप मी पकडून नेईल आणि त्याला लोकवस्तीपासून दूर नेऊन सोडेल. तिथं वेळ काळाचं काही बंधन असणार नाही. याच्यातून लोकांना तो विश्वास मिळाला. साप चावल्यावर मांत्रिकाकडे जाऊ नका सांगणं सोपं आहे, मंत्राने सापाचं सूत्राने सांगणं सोपं आहे. त्याला पर्याय काय, कुठं आमच्याकडे चांगलं वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे का, अँटीस्नेक वेनम मिळतं का, तिथं सगळ्या प्रकारची सुविधा आहे का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 फूट खाली येऊन काम करणारा डॉक्टर आहे का. हृदयापासून. हा, तो जर करणारा असेल तर मग काम होतं. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की आपलं त्यात योगदान काय. बरोबर. संघर्षापेक्षा सहभाग महत्त्वाचा हे मानून आपण सहभागाच्या दृष्टिकोनातून या कामाला सुरुवात केली, लोकांना पर्याय द्यायला लागलो.
आणि मग तो विषय तर लोकांपर्यंत सहज पोचायला लागला. आणि वेगळं असं काहीच नाही, हे तुम्हाला मला सहज कोणालाही करता येणारं काम आहे. सापापेक्षाही अत्यंत घातक असणाऱ्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. पण सुदैवाने काय झालं की त्याच्याविषयी आपण जागरूक झालो. आपल्याला लोकांनी त्या वापरायचे कसे नेमकं ते सांगितलं. ज्या जवळपास सर्वांच्या घरामध्ये विद्युत प्रवाह खेळतो. बरोबर. सर्वांना माहिती आहे की उड्या ताराला जर स्पर्श झाला तर कळायच्या आत त्याचा अंत होतो. घरामध्ये आज गॅस आहेत लोकांच्या, चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर सगळं घराचं नुकसान होतं, प्रसंगी जीवितहानी होते. आज बहुसंख्य लोक मोटरसायकलपासून सगळी वाहनं वापरतात. रस्त्यावरचे किती अपघात होतात, किती माणसं मृत्युमुखी पडतात, तरी चालू आहे वापर. पण आपण ते शिकून घेतलं की याच्यापासून आपल्याला त्याचा उपयोग नेमका कसा करायचा आणि स्वतःला कसं वाचवायचं. हे जर आपण नीट करू शकलो तर मला असं वाटतं सापाकडे पण त्या अंगाने बघायला पाहिजे. बरोबर. आणि हे ज्या दिवशी घडेल माहीत नाही, हजारो वर्षाचं हे सगळं लोकांच्या मनावर त्याचं एक नकारात्मक प्रतिमा बिंबवलेली आहे. आज सुदैवाने समाजामध्ये खूप सारे आमच्यासारखे काम करणारे लोक उभे राहत आहेत. त्यांचे जीवाची बाजी लावून सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण हे कधी सुटेल माहीत नाही. पण आज नक्कीच त्या अंगाने लोक विचार करत आहेत. आज जवळपास 99% साप मारणं बंद झालेलं आहे. लोक सहज बोलवतात. एक चांगले त्याच्यातून जीवरक्षणाचं काम होतं. बरोबर. साप पण वाचतो आणि जीवन पण टळते. सर, तुमच्या सर्प मित्र या करिअरमधला तो प्रसंग मला ऐकलाय कुठेतरी. ते काय विहिरीमध्ये कुठे कोबरा होता म्हणजे मोठा, लहानपणीची गोष्ट. तर ती आम्हाला ऐकायला आवडेल. किनी म्हणून गाव आहे 25 किलोमीटरवर. त्या ठिकाणी एका विहिरीमध्ये खूप भला मोठा नाग होता. आता लोक मृत्यूच्या भीतीने त्याला तिथून दूर कसं करता येईल, दैनंदिन जीवनाचं काम आहे. त्या काळ काही आपल्या आत्ताच्या सारख्या जलपरी नव्हत्या की ते काम होईल. ती मोटर वर असायची, पाणी सोडून दिलेलं असायचं, वरून पाणी टाका, शेण मातीचं पाणी घाला, तो फुटबॉल स्वच्छ करा, ही सगळी कामं त्या अनुषंगाने व्हायची. आणि ज्या दिवशी तो साप त्यांना विहिरीत दिसला त्यापासून त्यांचं पाण्याचा उपसा बंद झाला. पाण्याचं तो भाग सगळा डोंगराळ भाग आहे, चारी बाजूने डोंगरांमध्ये ते गाव, असं त्या गावाचं सगळी भौगोलिक परिस्थिती आहे. लोकांनी आजूबाजूच्या परिसरात ज्यांचं नाव होतं साप पकडणारे, तर त्या लोकांना त्यांनी बोलवलं. पण लोक येऊन ते बघायचे आणि तो भला मोठा नाग बघून ते नकार द्यायचे की एवढा मोठा नाग आम्ही काही पकडू शकत नाही. आपल्याकडचे काही गारुडी जमात आहे त्यांनाही त्यांनी नेलं होतं शाळेतून, पण त्यांनी नकार दिला. त्यांना कोणतरी सांगितलं की अरे ते दुर्योधन भटजीचा नातू साप पकडतो आणि हा साप तोच पकडू शकेल. त्यांना काय विश्वास होता माहीत नाही. ते माणसं आले आणि घरी आल्यानंतर मी स्वयंपाक करत होतो. तर स्वयंपाक करताना चुलीवरचा स्वयंपाक करताना अवतार कसा असेल, एक फाटका तुटका टावेल गुंडाळलेला, अंगात बनियान नाही काही नाही, तसंच माझं भाकऱ्या थापणं सुरू आणि दारातून माणसं उभी राहिली. इतक्या दिवसाच्या अनुभवाने कळायचं की चेहरा बघून मला कळायचं की याच्या घरात साप आहे. हां. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटले की अरे तुझे वडील कुठे आहे, कशासाठी? ते म्हणे साप निघाला. म्हटलं वडील नाही पकडत, मीच पकडतो साप. आता त्या लोकांनी माझ्या आधी जी माणसं नेली ती माझ्या तिप्पट चौपट आकाराने, उंचीने धडधाकट माणसं होती. ती पळून गेली तो साप बघून. तर माझ्यासारख्या त्या मरतुकड्याला नेऊन तिथं कसं शक्य आहे म्हणून तर ते बाहेर गेले परत. आणि तिथं बाहेर एक नाना गावडे म्हणून आहेत, त्यांचं चहाचं दुकान तिथं होतं, आजही त्या ठिकाणी आहे. त्यांना विचारलं, नाही इथं चाळीसगावचं मी जिथं घराजवळच, की आम्ही त्या घरी गेलो पण तिथं तर एक छोटं पोरग आहे बारीकचं. हां, मोठा माणूस कोण नाही तिथे. मग ते बाहेर आले आणि त्यांनी तिथून बघितलं तर समोर मी उभा दिसला. ते म्हणले अरे हेच पोरगं पकडतं साप, तुम्ही यालाच घेऊन जा. मग ते परत आले आणि मग ते म्हटले की साप खूप मोठा आहे, आधी तिचे लोक पळून गेलेत. म्हटलं ठीक आहे, मी बघून सांगेल, मला जर पकडता आलं तर ठीक, नाही तर सोडून देईल. माझा एक अनिल शिनकर नावाचा मित्र या सगळ्या कामात मला साथ द्यायचा. मी त्याला सोबत घेतलं, आम्ही मोटरसायकल तिथे गेलो. अख्खं गाव त्या फाट्यावर घ्यायला आलेलं होतं की आज कोण असा भला मोठा माणूस आणताय की जो हा विहिरीतला साप पकडू शकेल. त्या गावातले लोक तेव्हा गावात काही एस टी जायची नाही, फाट्यापर्यंतच एस टी जायची. तर आम्ही तिथं गेल्यावर तर सगळे लोक पाहायला लागले आणि त्यांनी विचारलं कोण आहे, तर मी असं त्यांच्या पाठीमागून पुढे आलो. ती माणसं आपल्याकडच्या त्या आयराणी भाषेतच त्या माणसाला शिव्या द्यायला सुरुवात केली की
कोणलेला येऊ ना, यांना तर तोंडना जार बी सुकेल नाही, हो काय पकडे तो जनावर, असं त्या लोकांचं ते बोलणं सुरू झालं. मला त्यावेळेला फारसं काही ते कळायचं नाही, पण आपल्याला साप पकडायचं एवढंच फक्त डोक्यात पक्क होतं. म्हटलं जाऊन बघू तरी. आम्ही तिथे गेलो आणि बघितलं तर साप कपारीत होता. ते वरून लोक सांगायचे, जवळपास 50-1 फूट विहीर, तिला 30 फूट पाणी वरपर्यंत येऊन गेलेलं होतं आणि त्या कपारीत तो जाऊन बसला होता. मला काही वरून दिसत नव्हता. मला पोहता पण येत नाही, आता पण पोहता येत नाही. माझ्या मित्रालाही पोहता येत नाही, अनिलला. मग मी त्यांना म्हटलं एक खाट आणा, त्या खाटीला चारी बाजून दोर बांधा, त्या खाटीवर आम्ही उतरतो, ती खाट तिथे घ्या आणि मी बघतो साप काय कसं आहे काय. मग लोकांनी काय ती खाट आणली, त्याच्यावर मग आम्ही ते अंगातले शर्ट पॅन्ट काढले, आम्ही दोघं त्याच्यावर, आणि ती खाट हळूहळू तिथपर्यंत सोडली. चारी बाजूने लोकांनी ते 4 दोर धरून ठेवले, 4 माचव्यांना बांधलेले. आणि जसं कपारीकडे गेलं तर मला तो साप आतमध्ये दिसला, पण नेमका अंदाज येईना केवढा आहे. मग त्यांच्याकडून वरून एक काठी मागवली आणि त्या काठीने त्याला फक्त धक्का लावला. त्याने जो प्रचंड आवाज दिला, एक नाग मोठा फुटकार टाकतो धोका जाणवल्याबरोबर, आणि त्या आवाजानेच माणसं हादरली वरची, जोरात आवाज, त्या विहिरीमध्ये आणखी तो घुमला आवाज. हा, मी परत दुसरा धक्का दिला तर नाग जसा बाहेर आला तर डायरेक्ट समोर माझ्या माचव्यावर, माझ्या छातीच्या लेवलला उभा राहिला. प्रचंड तगडा नाग की माझ्या दोन्ही हातात तो बसणार नाही एवढी त्याची साईज, भला मोठा फणा, माझ्या चेहऱ्याच्या पेक्षाही मोठा आकार त्याचा. आणि पाठीमागे माझा मित्र मला धरून उभा आणि फुटकार टाकत, जी बात बाहेर करत, नाग अंदाज घेतो बाहेर, नाग एकदम हल्ला करत नाही. मी त्याच्याकडे बघतोय, वरची एकदम माणसं चिडीचूप की आता काय होईल पुढच्या क्षणाला, की हे काय आता वर येत नाही, या लोकांच्या मनातल्या सगळ्या भावना असतील. तर त्याचा तो फुटकार एक सारखा सुरू, आणि पाठीमागे मित्र मला बॅलन्स करण्यासाठी त्याने माझं कंबर असं धरून ठेवलेलं होतं आणि मला तो हलवत होता असं थरथर थरथर थरथर. तर इतके दिवस आम्हाला कळालं होतं की आपली जर हालचाल झाली नाही तर साप हल्ला करत नाही. अच्छा, आपण शांत जर राहिलो त्याच्यापुढे हल्ला होत नाही. तर मी माझी त्या नागावरची नजर बाजूला न करता मी मागे त्या मित्राला ऐकूच असं म्हणालो की अनिल हलवू नको, नाग धरेल मला. अनिल पाठीमागून मला म्हणतं की मी कुठं हलवतोय, आपोआपच हलतंय. सारखं प्रचंड त्याला भीती त्याची, एवढा मोठा नाग समोर बघताना साहजिक आहे. मी त्याला हळूहळू हात पुढे केला आणि त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होतो. हा, की तो एकतर मला नीट त्याला पकडता आणि बाजूला व्हावा. तर नाग पुन्हा सरळ हळूहळू पुन्हा वर सरकत होता. तर याला उत्सुकता की नेमकं समोर काय चालू आहे, म्हणून त्याने माझ्या या खांद्याकडनं असं डोकं बाहेर काढलं. त्याने जसं डोकं बाहेर काढलं तर हालचाल जाणवल्याबरोबर नागाने त्या दिशेने मोठ्याने फुटकार टाकत हल्ला केला. मी त्याला पुन्हा दुसऱ्या हाताने मागे दाबलं, पण त्या झालेल्या हल्ल्यामध्ये इकडच्या बाजून लोकांनी जो माचव्याचा दोर धरून ठेवला होता घाबरले. अरे बापरे म्हणत तो दोर हातातून सुटला. दोर जसा सुटला तर अनिल पाण्यात, मी पाण्यात, खाट तिरपी होऊन गेली. सुदैवाने हा खाली जात असताना त्याने काहीतरी पकडायचा प्रयत्न करून त्याने माझ्या पायाला धरलेलं अनिलने. मी खाटेचा एक मासवा धरून ठेवलेला. नाग समोरच वरती पुन्हा खाटेवर. बरं मी खालून लोकांना म्हणतो खाट वर घ्या, तर ते वर पण घेईना, कारण आमच्या ते नाग वर गेला असता, कारण नाग वरतो आमच्यापेक्षा. बरोबर. त्यामुळे हे 3 लोकांनी तसंच धरून ठेवलेलं. मी अनिलला हळूहळू धरून त्याचे केस धरून त्याचं मान वर काढली पाण्याच्यावर, त्याला आणलं बाकी पाण्यात राहिलं तर काही मरत नाही, फक्त डोकं तू वर ठेव. माझं तर वरच होतं. मला त्या क्षणाला कसं सुचलं माहीत नाही, पाठीमागच्या भागाकडनं आपण ज्याला पायाकडचा भाग म्हणतो तिथं खाटीला लांब दोऱ्या असतात फक्त, त्याच्यातून हात सहज घालता येतो. मी तिथून हात घालून नागाला पाठीमागून जसं धक्का दिला तसं नागाचं लक्ष विचलित झालं. तो फिरला आणि सरळ पुन्हा त्या कपारीत चालला गेला. या लोकांनी ती खाट वर घेतली. प्रचंड जल्लोष लोकांचा, अंगा खांद्यावर घेऊन उड्या मारायला लागले. अनिलची माझी अवस्था तर अशी होती की आता उड्या मारतायत वरून, आमची काय तिथं अवस्था करून ठेवली होती. पण या प्रसंगात लक्षात असतं की लोकांच्या मनामध्ये किती खोलवर भीती बिंबवलेली असते. एवढा साप बघून तुम्ही डेअरिंग केली तरी ती त्या लहान वयात, हा डेअरिंगचा भाग नाही. तुम्ही जसं अभ्यास करत जातात एखाद्या विषयाचा, त्यातून तुम्हाला अनुभवातून या गोष्टी कळायला लागतात की आपल्याला नेमकं स्वतःला कसं वाचवता आलं पाहिजे.
आता हे सगळं शब्दात मांडणं सोपं आहे. नाही, पण तो प्रसंग अवघड. जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे, हे ते त्या क्षणाला तुम्ही स्वतःला किती शांत ठेवतात याच्यावर सगळं ते अवलंबून असतं. बरोबर आहे. हे पण एक प्रकारे जीवावर बेतणाराच प्रसंग होता. प्रश्नच नाही, ते जीवावर बेतणारा म्हणजे काय. नाही, तुमच्या सर्प पकडण्याच्या कलेमुळे तुम्हाला म्हणजे बऱ्याचदा जीवावर बेतलेल्या घटना घडलेल्या आहेत. खूपदा घडलं आहेत ना असं. आणि त्याच्यातली एक मेजर घटना तुम्ही आम्हाला सांगाल तर बरं होईल, जी फार प्रसिद्ध झाली. 6/9/89 पाटणा म्हणून आपल्या इथलं जवळचं गाव आहे, तिथं एका सप्ताहाच्या निमित्ताने मला कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. मी सापाविषयीचं प्रबोधन म्हणून लोकांना तोपर्यंत असं लोकांना सांगायचो की साप मारू नका, दिसला कुठं तर आम्हाला बोलवा, पकडू, तुमच्यापासून दूर सोडून देईल. बरोबर. या घटनेपर्यंत ना मला साप पकडणं हाताळणं एवढंच कौतुक होतं. साप चालवायला करायचं काय हे काही मला माहीत नव्हतं. आणि साप ठेवायचे कसे, त्यांना सोबत प्रवासात न्यायचं कसं याचं ज्ञान नव्हतं. तिथलाच एक माणूस आम्हाला घ्यायला आला होता, त्याच्याच मोटरसायकलच्या डिक्कीत मी सापांच्या पिशव्या ठेवल्या. त्यावेळेला माझ्याकडे 6-6.5 फुटाचा तगडा नाग होता, त्या पिशव्या त्या डिक्कीत ठेवल्या, त्यासोबत गेलो तिथे. आणि लोकांची गर्दी व्हावी म्हणून खरं ते लोक आमच्यासारख्याला तिथं उभं करायचे की लोकांनी आलं पाहिजे, त्याच्याविषयी समजून घेतलं पाहिजे आणि दोघंही उद्देश साध्य व्हायचे. मग तर 1-2 वेळेला तो साप बाहेर काढत असताना मी साप पकडताना कधी हुकस्टिक वापरत नाही, मी सरळ आपला हात घालून त्याला बाहेर काढला. आता तर रस्ता खूप बरा आहे, त्यावेळेला तो सगळा रस्ता पूर्ण खराब होता, दगडधोंड्याचा चढ उतार सगळे, खडकाळ भाग आहे, डोंगराळ भाग आहे. त्या मोटरसायकलच्या डिक्कीत असल्यामुळे तो प्रचंड चिडला धक्क्यांमुळे तो नाग. त्याने 2-3 दिवस माझ्यावर हल्ला पण केला तिथं कार्यक्रमातच, पण स्वतःला कसं वाचवावं मला कळत होतं म्हणून मी तिथं वाचवलं. बरोबर. नागाला पुन्हा पिशवीत बंद केलं, घरी आलो. येताना पुन्हा तोच त्रास नागाला रस्त्याचा. मला एक मित्राने पेटी करून दिलेली होती, मला त्या पेटीत त्याला ठेवायचं होतं. मी जसं पिशवीत हात घातला तसं त्याने उजव्या हाताचं माझं हे बोट तुम्ही गमावलेलं बघताय, त्याने या ठिकाणी मला बोटाला पकडलं. महत् प्रयत्न त्या तोंडातून माझं बोट मी सोडवलं, नागाला त्या पेटीत टाकून दिलं, त्याचं झाकण व्यवस्थित बंद केलं. आजीचं तिथे एक पातळ पडलं, त्याची एक चिंदी काढली, या ठिकाणी बांधून घेतली. मला 5 वाजता नाग चावला होता. 4:15 वाजता मी सायकलीवर सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचलो. ते डॉक्टरांना सांगितलं की मला नाग चावला आहे बघा. डॉक्टरांचा विश्वास बसेना, नाग चावला सांगतोय, सायकलीवर आला आहे, व्यवस्थित बोलतोय. मग त्याने डायरेक्ट घाबरू नको, काय होत नाही, बिनविषारी साप चावला आहे, माती खवऱ्या साप चावला आहे, असं ते मला आधार देण्याचा प्रयत्न करत होते. पण मला माहिती होतं की मला जो नाग चावला आहे तो त्याची काय क्षमता आहे आणि काय त्याची होऊ शकते. मी डेअरीत काम करायचो, मग त्यांनी डेअरीत फोन केला आणि मी त्यांना सांगितलं त्यांना कळवा की मी इथं आलेलं आहे म्हणून, म्हणजे कोणतरी मदतीला येईल असं माझी भावना होती. त्यांनी कळवलं तर नेमके आमचे मालक नागेश सामंत ते टेनिस खेळायला जायचे, संध्याकाळी टेनिस खेळायला गेलेले. मग फोन ऑपरेटरने उचलला. ऑपरेटर म्हणाला की ठीक आहे, मालक आले की मी त्यांना सांगतो. आणि आज दिवसभर इतके साप पकडतो, वा झाला असं काही त्याला त्याचं गांभीर्य नाही. थोडा वेळा त्यांनी मला कॉटवर टाकलं, प्लेन सलाईन सुरू केलं. सिस्टरला बोलवलं होतं की ही घाणेरडी चिंदी बांधली ती काढून टाका, नवीन बँडेज करा. ते सिस्टर आल्या, त्यांनी ते चिंदी कापून टाकली आणि ते काय त्यांना मध्ये काय मला माहीत नाही, त्या निघून गेल्या तिथून, बांधायचं विसरल्या. अच्छा, ती मोकळं झालं. ते नाग चावल्यापासून दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्या बांधलेल्या चिंदीमुळे जे विष थांबून राहिलेलं होतं ते झपाट्याने शरीरात पसरायला सुरुवात झाली. 5च मिनिटात मला नीट बोलता येईना, समोरचं नीट दिसेना. मी त्यांना परत सांगितलं तुम्ही कळवा ताबडतोब डेअरीमध्ये, कारण त्यावेळेला संपर्काचं ते एकच साधन होतं, लँडलाईन फोन. मग त्यांनी पुन्हा तिथं कळवलं आणि सांगितलं की त्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ते म्हटलं की आले की सांगतोच. त्या ऑपरेटरला पुन्हा त्याचं काही विषयाचं गांभीर्य नाही. थोड्या वेळात माझ्या सगळ्या हालचाली जवळपास थांबल्या. डॉक्टरांनी येऊन तपासलं असेल, पल्स बघितली असेल, माझे प्युपिल बघितले असतील आणि त्यांनी पुन्हा डेअरीत फोन केला 5:30 पावणे 6ला की तुमच्या डेअरीला काम करणार पोरगं साप चावून मेलं आहे. बरोबर. सकाळीचं PM करून मग बॉडी ताब्यात दिली जाईल. मग त्या ऑपरेटरला कळालं काहीतरी गंभीर गोष्ट आहे. मग त्याने सायकल काढली, तो टेनिस कोर्टवर गेला आपल्या जिमखान्यामध्ये. तिथं त्यांनी आमचे मालक टेनिस खेळायचे, डॉक्टर सुभाष पूर्णपात्र त्यांच्यासोबत होते, त्यांना सांगितलं.
ते एकदम धक्का बसला ना की गेला म्हणून सांगतोय. ते म्हटले, मग त्याने सांगितलं की नाही, अर्ध्या पाऊण तासापूर्वी पण फोन आला होता, पण तोपर्यंत ठीक होतं. ते तसंच ट्रेनच्या ड्रेसवर दोघं दवाखान्यात आले. तोपर्यंत मला यांनी माझं मृत घोषित करून सगळा कार्यक्रम सुरू करून दिलेला होता. सूर्यास्तानंतर PM होत नाही म्हणून माझं PM झालं नाही. सगळ्या गावभर बातमी पसरली, मेला मेला म्हणून. स्वर्गीय अनिलदादा देशमुख माझ्या या कामाचं कौतुक करणारे खरं तर त्यावेळेला 2च माणसं होते. एक आमची आजी आणि अनिलदादा. की एखादा नवीन साप पकडला की तो पटकन नेऊन त्यांना दाखवायचा. वयाचा भाग जरी सोडला तरी आम्ही ज्या ठिकाणी राहतो तर वरतीच त्यांचं ऑफिस होतं, तिथं असायचे. तर तेही पाठीवरून हात फिरवायचे, वा छान सोडून दे म्हणून सांगायचे. ते फार कौतुकास्पद ते मला वाटायचं की एवढं मोठं माणसं आपलं कौतुक करतं. आणि तिथेही त्यांना कळालं की इथलं खालचं धर्मशाळेतलं पोरगं मेलं आहे. त्यांनी मीटिंग सोडली. ते काही नगरसेवक सगळेच दवाखान्यात आले. अनिलदादाच दवाखान्यात आले म्हटल्यानंतर तर तिथे काय सगळी धावपळ. अजून 7-8 डॉक्टर त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी बोलवलं त्यांच्या परिचयातले काही. ते म्हटलं की साप चालू आपल्याकडे करतात काय रे? तर ते म्हटलं की आपल्याकडे याच्यावरचं इंजेक्शन उपलब्ध होत नाही. व्हेंटिलेटर हा शब्दही त्यावेळेला कोणाच्या कानावर नव्हता. आपण एक तर धुळ्याला पाठवतो किंवा औरंगाबादला पाठवतो. आणि म्हटले हा आला तेव्हा ठीक होता, पण अचानक याची तब्येत एकदम सिरियस झाली आणि ते आता गेला. नागेश सामंतांना शंका आली की सापाविषयी याच्या मनामध्ये अजिबात भीती नाही, याचा मेंदू चालू असेल का? डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे असं म्हणाले की डॉक्टर सतीश कदम ॲनेस्थेटिस्ट त्यावेळेला औरंगाबादहून ते 1 दिवस चाळीसगावला यायचे ऑपरेशनसाठी. अच्छा. एखादं ऑपरेशन करत असताना त्या रुग्णाला भूल दिली जाते आणि त्यावेळेला ते अंबू बॅग नावाची त्यांच्याकडे बॅग असते. त्या बॅगच्या माध्यमात एक रबरी फुगा असतो, ते नळी टाकतात आणि त्याच्याने ते त्याला कृत्रिम श्वास देण्याचं काम त्या बॅगच्या मार्फत होतं. तर ते म्हटले की आज सतीश आलेला होता, जरा त्याला शोधा. माझ्याकडून तो करून गेलेला आहे काम. जर गेला नसेल त्याला आपण बोलू आणि बघू काय करता येईल. कोणीतरी स्कूटर काढली, गेले असतील तर ते चव्हाण डॉक्टरांकडे त्यांचं काम चाललं. त्यांना सांगितलं, मग त्यांना घेऊन आले. ते धावत पळत आले, त्यांनी ट्यूब टाकली, त्यावर तो सुरू केलं काम. ASV नव्हते, मग ते आजूबाजूच्या सगळ्या PSC मधून मागवले अनिलदादांनी सांगितल्यामुळे. हां. आणि मला रात्री 12:30पर्यंत 14 ASV त्यावेळेला दिले आणि 12:30 वाजता माझं हृदय पुन्हा व्यवस्थितपणे सुरू झालं. प्रचंड जल्लोष. म्हणजे त्यावेळेला पोलीस बंदोबस्त ठेवायला लागला. तसं नंतर मला लोक सांगायचे. खूप गर्दी होती दवाखान्यामध्ये. लोक येऊन हळहळ व्यक्त करायचे की रात्री बेरात्रीनं आपल्या घरातला साप या पोराने काढलेला, असं व्हायला नको होतं. काही लोक म्हणायचे की बघा आम्ही सांगत होतो ना, कशाला नसले उद्योग केले, त्यातच जीव गेला ना. आमची आजी आणि परिवार तर एकदम आबाळ कोसळल्यासारखे त्यांची अवस्था होती. लोकांनी खूप सारे नवस पण केले होते की हे पोरगं बरं होऊ दे, याच्या वजनात इतका गुळ वाटू, हे पोरगं बरं होऊ दे, बामोशी बोला आम्ही याच्या वजनात इतकी श्रेणी वाटू, काय 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 नवस. आणि जसं कळालं की तो आता व्यवस्थित आहे तर प्रचंड जल्लोष बाहेर सगळा. 4 दिवसानंतर मला यथावकाश तिथून डिस्चार्ज मिळाला. माझं बिल पण नगरपालिकेने त्यावेळेला भरलेलं आहे. आणि घरी आलो तर लोक भेटायला यायचे. माझ्या हाताला पूर्ण सूज होती इथपर्यंत. आणि ते लोक येऊन आल्यानंतर पहिलाच की याच्या पुढे सापाला हात लावायचा नाही, ते सगळं सुरू व्हायचं. मी आपलं हो म्हणत त्यांच्याकडे बघत बसत राहायचो. आणि डोक्यात एकच विचार की जो नाग मला चावला, आज 4 दिवस झाले त्याला खाया प्यायला दिलेलं नाही, त्याचं काय झालं असेल. अच्छा, त्या नागाची काळजी तुम्हाला? हां, त्या नागाचं काय करायचं. जर घरच्यांसमोर विषय काढला तर आणखी चिडतील, कारण ती माळ्यावर माझी पेटी ठेवलेली होती. मग शेवटी आमचा मित्रच कामात आला. दुपारच्या वेळेला जरा आजी झोपलेली बघितली. मित्राला म्हटलं जरा वर चढ माळ्यावर, ती पेटी काढ, एका मोठ्या पाटीमध्ये पाणी घे, त्याला जर पाणी पाजू. त्याने ती अलगद पेटी काढली, तो नाग बाहेर काढला. एका हातानेच मी त्याला मदत केली, नागाला पाणी पाजलं, पुन्हा एका पिशवीत बंद केलं आणि त्याला सांगितलं की याला दूर नेऊन सोडून दे. तो नाग सोडून आल्यामुळे मला प्रचंड आनंद की त्याचा जीव आपण वाचवू शकलो. 7-8 दिवसामध्ये माझ्या हाताची सूज बऱ्यापैकी कमी झाली, पण या बोटाचा इथला हे 2 पेर काळी पडायला सुरुवात झालेली होती. अच्छा. तिथं गँग्रीन डेव्हलप व्हायला लागलेलं होतं त्या भागामध्ये. हळूहळू मग नागेश सामंतांकडे परत डेरीत जायला मी सुरुवात केली होती. मग डॉक्टर सुभाष पूर्णपात्रे म्हटले की प्लास्टिक सर्जरी करून आपल्याला हे बोट वाचवता येईल. डॉक्टर दावल भक्त म्हणून जळगावला प्लास्टिक सर्जन त्यावेळेला होते, आताही आहेत.
विजय दावल भक्त, त्यांच्याकडे मला त्यांनी रेफर केलं, त्यांनी पाठवलं सुभाष पूर्णपात्रेंनी. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं आणि ते म्हटले की ठीक आहे आपण करू प्लास्टिक सर्जरी. मग मांडीची कातडी काढून त्या ठिकाणी लावायचं असं त्यांचं नियोजन होतं की इथली पूर्ण कातडी खराब झालेली होती. पण मला भूल दिली आणि हे जसं ओपन केलं असेल इथला भाग तर मध्ये पूर्ण खराब झालेला असल्यामुळे मग त्यांना तो भाग कापून टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बरं, माझ्यासोबत कोणीच नव्हतं, डेअरीतला एक माणूस होता तिथे जळगावला ऑपरेशनसाठी आलेला. त्यानेच त्या आमच्या फॉर्मवर सह्या पण केलेल्या होत्या. अशोक गवळी म्हणून माझ्यासोबत काम करायचे डेअरीत ते होते. 4 तासांनी जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा माझं बोट गेलेलं मी बघितलं. घरी आल्यानंतर पुन्हा तो सगळा घरच्यांचा त्याच्याविषयीचा राग, सापामुळे बोट गेलं, मरता मरता वाचला आहे ते. 4-5 दिवसामध्ये आम्ही संध्याकाळच्या वेळा जेवायला बसलो असताना एक माणूस दारातून असं धावत पळताना दिसला आणि मला कळलं की चेहऱ्यात साप आहे. कारण आम्ही जिथं आमचं शेड होतं ते समोरून त्याच्या जवळपास 100-1 फुटाचं अंतर होतं त्या दरवाजापासून. हां. आणि आजी अशी शेजारी बसलेली, माझी लहान बहीण भावंड बाजूला बसलेली, आणि मी हातातला घास पानात ठेवला आणि तो उठणार तर आजी म्हटले अरे कुठं चालला. तो पण तो माणूस दारात येऊन उभा राहिलेला होता. म्हटलं नाही, साप निघाला यांच्या घरी. तो डोक्यात तो विचार असल्यामुळे ना या सगळ्या कृती सहज बाहेर पडायच्या. आजीला फार कमी दिसायचं. त्यावेळेला आजीचं वय 86-87 होतं. आजीने त्या माणसाकडे बघितलं. एका डोळ्यात जाड भिंगाचा चष्मा आजीला होता आणि त्याला खूप शिव्या घातल्या आजीने की आत्ता माझं लेकरू मरणाच्या दारातून परत आलंय, अजून हातात त्याची पट्टी पण निघाली नाही, 4 दिवसापूर्वी बोट त्याचं काढावं लागलेलं आहे आणि तू कुठे त्याला घेऊन चाला, तू तुझा साप गेला चुलीत. त्याला काय काय बोलले आणि त्याला हाकलून दिला. मला धरून परत खाली बसवलं आणि चुपचाप जेवण पूर्ण करायला सांगितलं. तो माणूस निघून गेल्यानंतर सारखं डोक्यात हाच विचार की माझ्यासारख्या थोडीफार माहिती असणाऱ्या माणसाची जी अवस्था होते, ज्यांना माहीत नाही त्यांचं काय होत असेल, आणि मी गेलो नाही त्याच्या लोकांना सापाचं पर्यायच नाही म्हटल्यानंतर काय केलं असेल तर मारल्याशिवाय पर्यायच नाही. रात्री आजीच्या पायाला तेल लावून देत असताना आजीशी मी बोलायला सुरुवात केली की तुम्ही मला एक काम करायला नाही का बरं म्हणताय, तर 2 कारणं. एक तर माझ्यावर प्रचंड प्रेम, बरोबर, आणि दुसरं आमची परिस्थिती एकदम बिकट होती. मी मोलमजुरी करेल तेव्हा माझं घर चाललं अशी आमची अवस्था होती. तर आजीला म्हटलं मला एक काम करू दे, खात्री बाळगायच्या पुढे वाटेल त्याच्याने मरेल पण साप चावून मरणार नाही. आमच्या आजीला काय समजलं माहीत नाही, शाळेची पायरी चढलेली नाही, पण आजी म्हटली की ठीक आहे मेला, तुला काय करायचं कर, पण आमच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून मग दवाखान्यात जाऊन बसणं, साप चावले माणसं मरतात कशी ते बघणं, त्याच्या नोंदी काढणं, डॉक्टरांशी बोलणं, साप पकडणं, याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकत गेलो. आणि लक्षात असं आलं की हा विषय एवढा सोपा नाही, खूप गंभीर विषय सापाचा. आणि इतके लोक आजूबाजूला जर मरत आहेत तर आपल्याला याच्याविषयी काम करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. त्याच काळात सुदैवाने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव यांनी चोपड्याला अनिसाची स्थापना केली आणि त्यांनी शिबिर ठेवलं होतं 15 दिवसाचं. त्या शिबिरासाठी मी नाव नोंदणी केली. नागेश सामंत, मी, आम्ही सगळे त्या शिबिराला गेलो आणि त्यांनी फार आनंदाने मला हा सगळा विषय कसा मांडायचा काय हे सांगितलं की तुझा विषय आणि वक्तृत्व चांगलं आहे तर तू हा विषय हाच तू मांड, जनजागृती. हा संबंध. मग महाराष्ट्रावर त्या अनिसाच्या व्यासपीठावरून हा विषय मांडायला सुरुवात केली. साप किती महत्त्वाचा आहे, सर्पदंश कसे टाळले पाहिजे, प्रथमोपचार काय करायचे, हे लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूला हे पण काम सुरू होतं. त्याचा परिणाम असा झाला की कृतिशील प्रबोधन होतं. म्हणजे हातामध्ये साप घेऊनच मी कार्यक्रम करायचो आणि लोकांना तो विषय फार मग भावायला लागला, कळायला लागलं. म्हणजे लोकांना हां, जोपर्यंत आपण कृतिशील प्रबोधन करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे मला जर एखाद्याला गाडी शिकवायची असेल आणि मी जर नुसतं चित्र दाखवलं आणि सांगितलं की पहिला गिअर असा दुसरा असा, तर ते करणार नाही. त्याला गाडीवर मला बसवायला पाहिजे, स्टेअरिंग हातात द्यायला पाहिजे आणि मग त्याला शिकवायला पाहिजे. तर सापाची भीती घालण्याचा हा कार्यक्रम बिनविषय साप लोकांच्या हातात देणं, त्यांना हाताळायला देणं, कसं हाताळायचं सांगणं. सापाचा चावणा गुणधर्म नाही, त्याला डिवसला त्रास दिला तरच तो चावतो, विनाकारण चावत नाही. आणि घडलंच त्याच्यावर आपण कसं वाचवू शकतो स्वतःला
हे जेव्हा लोकांकृतीतून दिसायला लागलं, डॉक्टरांनी खूप खंबीरपणे त्याला साथ दिली. डॉक्टर पूर्ण बात्रे, डॉक्टर संजय नाकडे यांनी त्यांच्या ठिकाणी पेशंट घ्यायला सुरुवात केली आणि मग हे चित्र बदलायला लागलं. लोकांमध्ये तो एक विश्वास निर्माण झाला. त्या काळामध्ये आपल्या चाळीसगावचं एक वैभव की ज्याने संपूर्ण देशभर त्यांचा कामाचा डंका आहे. स्वर्गीय मेजर जनरल अवी नातू सर यांचा माझा परिचय झाला. त्यांनी मला सांगितलं की तुमचं काम तर खूप छान आहे, पण तुमच्यानंतर या कामाला दिशा काय, कोण करू शकतं असं काम. त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं की आमच्याकडे मिलिटरीमध्ये एक सेकंड केडर असतं. एक तुकडी थकल्यानंतर ती जगात दुसरी तुकडी घेते आणि ते लढाई निरंतर सुरू राहते. तुम्हाला तुमचं काम जर चिरकाल टिकवायचं, तुम्हाला दुसरी तुकडी निर्माण करता आली पाहिजे. आणि ते मला खूप पटलं. मी असा निर्णय घेतला की आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपला निम्मा वेळ आपण या कामासाठी खर्च करायचा. मग तरुणांशी त्या अंगाने बोलायला सुरुवात केली, कारण निमित्ताने खूप भेटीगाठी व्हायच्या. लोकांशी बोलत गेलो आणि परिणाम असा झाला की आज संबंध देशभर कमी कमी 30-40 हजार मुलं मुली माझ्या कामाशी जोडलेले आहेत, ज्यांना मी कधी भेटलेलो पण नाही. पण कधी अर्ध्या रात्री कुठलीही समस्या असेल, कॉल केला तर ते माणसं हातातलं काम टाकून उभं राहतात. चेन निर्माण झाली आणि हे काम खूप ताकदीने सुरू झालं. ही माणसं आयुष्यात आली नसती तर मला असं वाटतं की एवढा परिवर्तनाचा भाग घडला नसता. हे चांगला सत्संग, चांगलं वाचन, याच्यामुळे हा विषय खूप भक्कमपणे आज लोकांसमोर येत गेला आणि मित्रपरिवार पाठीशी खूप चांगला उभा राहिला. बरोबर. जे माझं आज घर आणि हे सगळं तुम्ही जर बघितलं तर खूप लक्झरी आहे. जे मी ज्या घरातून आज या ठिकाणी पोहोचलो त्याचं जर कधी बघितलं असेल तर ते एक लोकांना त्याचा विश्वास पण बसणार नाही की अशा वस्तू. पण लोकांनी मला घर बांधून देण्यापासून सगळ्या वस्तू मदत केली. मुलांचं शिक्षणाचं बघितलं, दाळदाणा बघितला, सगळ्या गोष्टी लोकांनी दिल्या. जे माझं संपूर्ण याच्यावर आज खरं तर सार्वजनिक लोकांचा सगळा हक्क आहे. मी श्वास फक्त माझा घेतो आणि तो इतरांसाठी राखून ठेवलेला आहे. क्या बात. हे तुम्ही समाजासाठी पण तेवढंच वेळ देता. ज्यांच्यामुळे आपला जीव वाचला त्याच्यासाठी तर देणंच देणं. आणि आपल्या हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग जर काय असेल ना की जो मला खूप प्रेरित करतो तो म्हणजे इदं न मम. बरोबर. माझं नाही. माझं काय, मी आलो तेव्हाही माझ्याजवळ काहीच नव्हतं आणि जाईल तेव्हाही माझ्याजवळ काही नसणार आहे. तर जे काय आहे ते इथंच देऊन जायचं आहे. फार छान. म्हणजे हा प्रसंग म्हणजे अक्षरशः थरारक असा म्हणता येईल डायरेक्ट. कारण की PM रूममधून तुम्ही बाहेर येऊन आज आमच्या समोर आहात. त्यावेळेस लोक तुम्हाला भेटले, तुमचा नशिबाचा भाग म्हणावा, दैवी चमत्कार म्हणावा, तुम्ही आज समोर आहात. म्हणजे फारच, म्हणजे मी तर थक्का झालो प्रसंग ऐकून. सर, आपण सापांविषयी तुम्ही बोलताना बोलले की बऱ्यापैकी लोकांच्या मनात भीती आहे सापांविषयी. तो विषारी असो, बिनविषारी असो. पहिला मुद्दा तर आपण म्हणजे गलित गात्र होतो की आता काही खरं नाही बाबा. तर मग आता समजा आपला परिसर आहे चाळीसगाव परिसर, तर मग इकडे म्हणजे कशा प्रकारचे साप आढळतात बाबा? जास्त विषारी कसे, कोणते बिनविषारी, निमविषारी? ज्या वेळेला या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तर लक्षात असं आलं की दरवर्षी भारतात किती लोकांना सर्पदंश होतात, किती लोक मरतात हे आपल्याला माहिती पाहिजे. 2004 साली टाटा इन्स्टिट्यूटने एक पाहणी केली आणि त्यांचा एक अहवाल आहे प्रसिद्ध झालेला की दरवर्षी भारतात 2,50,000 लोकांना सर्पदंश होतात. बापरे. आणि त्यामध्ये 50,000 लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. हा आकडा कोणता आहे? जी माणसं दवाखान्यापर्यंत गेली, बरोबर, त्याची नोंद झाली, त्याचं निदान झालं, त्यांचा आकडा आहे. बरोबर. आमचं इतक्या वर्षाचं काम असं सांगतं की आकडा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यातही लक्षात असं आलं की सर्पदंश कोणाच्या वाट्याला आहे? जे अत्यंत गरीब लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे आहेत, आदिवासी आहेत, ऊसतोड कामगार आहेत, शेतीशी निगडीत कामं करणारे आहेत. जे जवळपास 80% सर्पदंश शेतीशी निगडीत असणाऱ्या कामांमध्ये होतं. जे आता तर इतक्या वर्षांतर आम्ही असे ठामपणे मांडणी करतो की आपल्याकडे शेती आणि शेतकरी आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा, देशाचा कणा आहे आणि तो जगन्मान्य आहे. त्याच्याविषयी खूप आदराने आणि सन्मानाने बोललं पाहिजे. जे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा आमच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय. मी असं सांगतो की त्याच्यावर काम करताना लोक काय करतात तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी मदत उभी राहते.
आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी, त्या परिवारासाठी ती बरोबर. व्हायला पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षातल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्याचा आकडा काढा आणि त्याच गेल्या 5 वर्षांमध्ये सर्पदंशाने मेलेल्या शेतकऱ्यांचा आकडा काढा. याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हो. सर्पदंशाने जास्त शेतकरी जास्त मेले, चेतन. पण त्याच्याविषयी कोणीच काय बोलत नाही आणि त्याच्याविषयी काम पण काय होत नाही. मग टाळायचं असेल तर आपल्याला काय करता येतं नेमकेपणे? तर कृतिशील प्रबोधन, प्रथमोपचाराचं प्रशिक्षण आणि निश्चित उपचाराची सोय बरोबर. ही या कामाची त्रिसूत्री आहे आणि ती जर आपण जोपासली तर लाख मुलाचा जीव वाचतो. आणि हेच एकजण आम्ही सिद्ध केलं. आम्ही लोकांना सर्पदंश कसे टाळावेत हे शिकवलं, प्रथमोपचार कसे करावेत हे शिकवलं. आणि इथं 40गावामध्ये आपण 5-6 हॉस्पिटल जे चांगलं काम करत आहे अनुषंगाने, त्या सर्व लोकांकडे त्यांना पर्याय दिले की तुम्ही कुठेही जाऊन काम करा, तुम्हाला निश्चितपणे जीवदान या ठिकाणी मिळतो. आणि आज सगळ्या देशभर माझा नंबर इतका लोकांकडे, किमान 55-60 लाख लोकांकडे माझा नंबर असेल. लेह लडाखपासून मला कंटिन्यू कॉल असतात. जी आज अशी अवस्था आहे की आठवड्यातून सलग 4 तास मी जर झोपलो तर खूप झोपलं समजायचं. बापरे. एवढे कॉल त्या ठिकाणी असं, म्हणजे काम करायला सुरुवात केली तर ते काम किती मोठं आहे आपल्याला कळायला लागतं. बरोबर. आणि म्हणून मग या अनुषंगाने काम करत आपल्याला सापापासून माणसाला आणि माणसापासून सापाला कसं वाचवता येईल. सापाला मारून हा प्रश्न काही सुटणार नाही आहे, निश्चितच. कारण माणूस जन्माला यायच्या 30 कोटी वर्ष आधी साप जन्माला आला आहे. त्याच्यामुळे तो आमच्याशी नक्कीच भक्कम आणि सक्षम आहे जगण्यासाठी. पण त्याच्यासोबत कसं राहता येतं, त्याचा वापर नेमका कसा करून घेता येतो, त्याचा उपयोग काय होतो. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग जर असेल तर विषारी सापाच्या विषयापासूनच अँटीस्नेक वेनम इंजेक्शन बनतं की जे विषारी सर्पदंशामध्ये त्या माणसाचा जीव 100% वाचवतं. शिवाय सापाचं विष कॅन्सर, महारोग, तीव्र वेदना 100 औषधं, फेफरं, हृदयरोग अशा किती औषध सापाचं विष वापरलं जातं की जे माणसासाठी जीवनदायी संजीवनी आहे. शिवाय उंदरासारख्या घातक प्राण्यावर नियंत्रण सापामुळे येतं. त्याच्या बिळापर्यंत पाठलाग करून त्याला तो हे करतो. आपलं 35% धान्य त्या ठिकाणी नष्ट होणारं वाचतं. मग असा उपयोगी असणारा साप लोकांना जर नीटपणे समजून सांगितला तर नक्कीच त्याची भीती पण कमी होते आणि लोक त्या अंगाने त्याच्याकडे बघायला लागतात. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने सापाची पूजा आहे. सही बात. सर, आपल्या परिसरात तरी कोणत्या प्रकारचे साप आढळतात? आपल्याकडे साधारणपणे जवळपास 60-62 सापांच्या जाती सापडतात. अच्छा. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, विषारी आहेत, अर्धविषारी आहेत आणि बिनविषारी. बिनविषारी सापांची संख्या सर्वात जास्त आहे. अर्धविषारी आहेत ते जरा त्याच्यापेक्षा कमी आहेत आणि विषारी ते त्याच्यापेक्षा आणखी कमी आहेत. जे आपल्याकडे विषारी कोणते आहेत तर पहिला आहे नाग, दुसरा आहे मण्यार, तिसरं आहे गोणस, चौथं आहे पुरसा आणि 5वं आहे रातसर्प. अर्धविषारीमध्ये कोणते आहेत तर हरणटोळ आहे, मांजऱ्या आहे, स्मूथ स्नेक आहे, आपला रुखई आहे. हे अर्धविषारी साप आहेत. अर्धविषारीचा अर्थ असा की हा साप जर चावला तर या सापाच्या विषाने लहान प्राणी आणि पक्षी मरतात. अच्छा. पण मोठ्या व्यक्तीला जर या सापांचा चावा घेतला साधारणपणे 5-6 तासापर्यंत बेशुद्धी येते. पण ती बेशुद्धी एवढी बऱ्यापैकी गाढ असते की त्या माणसाची नाडी समजणार नाही, त्या माणसाला हृदयास ठोके लागणार नाहीत. आणि आजही ग्रामीण भागामध्ये जर अशी घटना घडली तर लोक वरवर तपासणी करतात आणि त्या माणसाचा क्रियाकर्म उरकून टाकतात. बरोबर. म्हणून हा विषय आपल्याला तो लोकांसमोर नीटपणे समजून सांगता आला पाहिजे, सापाची ओळख करून देता आली पाहिजे. आणि आपल्याला काय या 5 जातीच लक्षात ठेवायच्या आहेत. ओळखायला हे साप कसे सोपे असतात तर नाग फणा गाडतो आणि नागाचं चित्र आपल्या देवघरापासून तर चित्रपटसृष्टीपर्यंत सगळीकडे दिसतं, त्यामुळे नाग सर्वांच्या परिचयाचा आहे. मण्यार ओळखायला सोपा कसा तर या सापाच्या अंगावर पांढऱ्या आडवे पट्टे असतात, निळसळ काळ्या रंगावर, त्याच्यामुळे मण्यार ओळखता येतो. गोणस ओळखायला सोपा कसा तर या सापाच्या अंगावर रुद्राशिवाय मण्यासारखे ठिपके असतात, अच्छा, त्याच्यामुळे गोणस ओळखता येतो. फुरस ओळखायला सोपं कसा त्या सापाच्या डोक्यावर बाणाच्या आकाराची खूण असते, त्याच्यामुळे फुरसं ओळखता येतं. रातसर्प ओळखायला सोपा कसा त्या सापाची शेपटी गुलाबी असते. क्षणभर तुम्ही असं म्हणाल की आम्हाला काही समजलं नाही, एवढं लक्षात ठेवणं मी अवघड आहे. तुमच्या मताशी सहमत आहे. निसर्गाने तुम्हाला आणखी एक सोय करून दिली. प्रत्येक विषारी साप धोका दिसला की आवाज काढतात. अच्छा. नाग मोठ्याने फसफसा आवाज काढतो, घोणस कुकरची शिटीसारखा आवाज काढतं, फुरसं अंगावरची करून खसखसा आवाज काढतो, मण्यार सकसक आवाज काढतो. या आवाजाचा अर्थ असा की बाबा रे माझ्यापर्यंत येऊ नका, माझ्यापासून धोका आहे. पण ही निसर्गाची भाषा आपल्याला कोणी शिकवत नाही आणि 1-2 वेळा बिनविषारी साप मारले की आपल्याला असं वाटायला लागतं की आपण साप मारण्यात तरबेज झालो.
मग घरात कुठं आजूबाजूला साप दिसला की मोठी काठी लाकूड घेतात, जाऊन साप मारतात. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, ज्या दिवशी तुमची काठी एखाद्या विषारी सापाशी पडेल त्या दिवशी तुमचा वार चुकेल, यांचा वार कधीच चुकत नाही. बरोबर. कारण सापाचा हल्ला करण्याचा वेग आहे सेकंदाला 8 फूट आणि लांबीच्या तिप्पट. या वेगाने जेव्हा तो हल्ला करतो तेव्हा आपली पापणी खाली यायच्यात त्याचं काम झालेलं असतं. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की साप हाताळणं सोपं आहे, मारणं अवघड आहे. बरोबर. म्हणून सापाला मारण्याच्या भानगडीत पडू नका. टोला चुकला तुम्ही तर शांत उभं राहा, तो तुमच्या जवळ येईल, तुमच्या अंग खांद्यावर चढेल, निघून जाईल. कारण मुळात सापाचं चावणं हा गुणधर्मच नाही. आणि सापाच काय, कोणत्याच प्राण्या पक्षाचं नाही. म्हणजे अगदी साधं मधमाशी आपल्याला कधी चावते, ती येऊन अपघाताने आपल्या अंगावर बसते आणि आपण तिला उडवायचा प्रयत्न करतो, म्हणजे तिला हल्ला वाटतो तो आपला, त्यावेळेला मधमाशी चावते. आपल्याला कुत्रं जेव्हा चावतं तर त्यावेळेला त्याचं जखम एवढी मोठी का होते की आपण तो ओढण्याचा प्रयत्न करतो. हो. आणि त्यांचे सुळे आतल्या बाजूला वळले असतात. बरोबर. साधारणपणे सुरुवातीपासून आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की एखाद्या प्राण्याने हल्ला केल्यानंतर तुम्ही शांत राहा. तो येऊन धरेलही तुम्हाला, पण तो सोडून पण देईल लगेच. पण तुम्हाला इजा पोहोचून त्याचा उद्देश नसतो, तुम्हाला घाबरवणं फक्त त्याच्या हातात असतं. आणि हेही तो कधी करेल जेव्हा त्याचे सगळे मार्ग बंद झाले असतात त्याच वेळेला तो करतो, अन्यथा करत नाही. पण आपल्याला या साध्या साध्या गोष्टी माहीत नसल्यामुळे या गोष्टी जीवावर बेततात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा अपघातांमध्ये प्रथमोपचारचा डबा हा प्रत्येकाच्या जवळ असला पाहिजे. बरोबर. घरात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे घरामध्ये लाखो रुपये किमतीच्या वस्तू आहेत, हो नाही गोष्ट पण 400-450 रुपयाचा डबा लोकांच्या घरामध्ये नसतो. बरोबर. म्हणजे काय असतं डब्यामध्ये, एखादी जखम झाली तर निर्जंतू करायसाठी लावायचं द्रावण, जसं डेटॉल आहे, सॅव्हलॉन आहे, स्पिरिट आहे. चांगलं मलम जसं बिटाडीन आहे, सोप्रामायसिन आहे. स्वच्छ कापूस, कापडी पट्टी, चिकटपट्टी, ब्लेड, कात्री, जुजबी, गोळ्या. पण हा डबा घरामध्ये नाही. म्हणजे आपण ते सिरियसली घेत नाही. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने एक पाहणी केली की एखाद्या अपघातामध्ये माणसं मरण्याचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या देशात आहे, तर आपल्या भारत देशाचा नंबर बऱ्यापैकी वरचा लागला. आपल्या खूप साऱ्या लोकांना याच्याविषयी माहितीच नाही. म्हणजे आज सर्वसाधारण लोकांना वाचवण्याच्या निमित्ताने डॉक्टरांसोबत काम करताना लक्षात असं आलं की दवाखान्यात जे गंभीर अवस्थेत रुग्ण येतात, ती घटना घडली त्यावेळेला जर लोकांकडे हा डबा असता त्याचा वापर जर त्यांनी केला असता निश्चित तर फरक त्याच्यात खूप सुधारणा राहिली असते. नक्कीच. जे घटना मी सांगतो आवर्जून की आम्ही दवाखान्यामध्ये काम करत होतो आणि एका मुलाला घेऊन आले. म्हटलं काय झालं रे, तर वडिलांनी पेप्सीला 1 रुपया दिला नाही म्हणून त्या मुलाने मोनोसिल नावाचं कीटकनाशक पिऊन टाकलं होतं. म्हणजे आज आपल्या माध्यमातून खूप सारे पालक पण या घटनेकडे बघत असतील, हा प्रसंग बघत असतील, तर त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की मुलांच्या अवगुणांचं कौतुक करू नका. कौतुकाने लोक आमचा मुलगा ना एवढा रागीट आहे, त्याला काही आवडत नाही बरं का, नाही म्हटलं की तो हातपाय पडतो आणि तो फेकून देतो. पोराला कळायला लागतं की अरे आपण असं म्हटलं आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळतेच. ही क्रिया केल्याने पेप्सीला रुपये देत नाही म्हणजे काय, पोराने मोनोसिल पिऊन टाकलं, पोरगं 7वीत जाणार. परिस्थिती गंभीर झाली, 35-40 किलोमीटरवरून त्या मुलाला आणलं होतं, उपचार सुरू झाले, व्हेंटिलेटरवर गेलं पोरगं. 5-6 दिवस व्हेंटिलेटर होतं, नंतर मग त्याला पुन्हा शिफ्ट केलं. मग जेव्हा बिल झालं त्याचं 8 दिवसानंतर 1,20,000 रुपये त्या मुलाचं बिल झालं होतं. सामान्य कुटुंबातले, शेतकरी परिवारातले तर सगळं तो परिवार. मग ते अण्णांचे फोन, दादांचे फोन, आप्पांचे फोन, आमचा कार्यकर्ता आहे, बिल कमी करा. मग त्यांचा मान ठेवत हॉस्पिटलने पण त्याचं 20,000 रुपये कमी केले. 1,00,000 रुपये त्या बापाला भरायला लागले. त्याने काय केलं असेल मला माहीत नाही, पण पर्यायी मार्ग काय असतात, व्याजाने पैसे काढले असतील, कदाचित घरदार जमीन गहाण ठेवली असेल, कदाचित विकली पण असेल, त्या मायमाऊलीचे दागिने मोडले असतील आणि कुठून करून त्याने ते पैसे आणले असतील. मला सांगायचा मुद्दा पुढचा आहे. घटना घडली त्या ठिकाणी जर एखाद्या शहाण्या माणसाने 1 ग्लासभर मिठाचं पाणी करून त्या बाळाला पाजलं असतं तर हा खर्च काही शेकड्यात आला असता. उलटी झाली असते. उलटीसोबत ते पोटातलं विष निघून गेलं असतं. पण हे आम्हाला कोणी शिकवत नाही, आम्ही कधी शिकून घेत नाही. आमची सगळी प्रगती इथपर्यंत, इथून वरती आनंदी आनंद. म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये. व्यसनं सगळी वाईट असतात. मी माझ्या विषयापुरतं बोलतो. जी माणसं विडी, तंबाखू, गुटखा, सिगारेट यासारखं व्यसन करतात त्यांच्या रक्तामध्ये निकोटीन असतं. नक्कीच. आणि अशी माणसाला जेव्हा विषारी साप चावतो तर त्यावेळेला डॉक्टरांना त्याला उपचार करताना अँटीस्नेमिन नावाचं इंजेक्शन 4 पट जास्त द्यावं लागतं. ते काम करत नाही. जी माणसं दारू पितात,
अशा लोकांच्या शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं, एसवी काम करण्यात 10 पट जास्त त्याला ते द्यावं लागतं. बापरे. त्याच्यासाठी मी आवर्जून सर्वांना सांगतो, कृपा करून कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका, त्याच्यापासून लांब राहा. जे कोणी करत असेल त्यांनी टप्प्याटप्प्याने सोडून द्या, की जेणेकरून आपला समाज सक्षम राहील. बरोबर आहे. चुकीच्या मार्गाकडे जाऊ नका. या सगळ्या समाजाला जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगायची असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये 2 ग्रंथ असले पाहिजे, की ज्याचा मी आवर्जून उल्लेख करतो. एक म्हणजे शिवचरित्र आणि दुसरं म्हणजे संत तुकारामांची गाथा. क्या बात. शिवचरित्र तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग सांगतं, आलेल्या संकटांना तोंड द्यायचं बळ देतं, आणि संत तुकारामांची गाथा तुम्हाला एक सन्मार्गाचा मार्ग दाखवतं. बरोबर. तुम्हाला चांगल्या वाटेने जगत कसं आनंदी राहतं हे सांगतं. 100 रुपयात मिळणारे ग्रंथ आहेत. किती लोकांच्या घरामध्ये विचाराचाच प्रश्न आहे तो. किती लोकांनी बघितले तरी आहेत का? म्हणजे संत तुकारामांची गाथा घरात असायला अगोदर माथं तर ठिकाणावर पाहिजे. तो असेल तर ती गाथा घरात येते. लोकांनी त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. जे सापाविषयीचा त्यांच्या गाथेमध्ये केलेला उल्लेख, एक अभंग, जे त्या 450 वर्षावर त्या संत श्रेष्ठाला कळालं की साप मारला नाही पाहिजे. म्हणजे त्यांनी असं म्हणून ठेवलं आहे की मारू नये सर्व संतांच्या दृष्टी, होतील ते कष्टी व्यापकपणे. एक सूत्र जीवाशिवा एकेता रोम उकापे, नाही सावत दुःख जाती परपीडाभूती साम्य झाली. तो संत श्रेष्ठ त्या गाथेमध्ये या गोष्टी नमूद करतो. आज आपल्याला समजून घ्यायला लागतं, त्याचं प्रमुख कारण तेच आहे. चांगलं वाचन, चांगला मित्रपरिवार, चांगला सत्संग अत्यंत गरजेचं आहे. बरोबर आहे. तुमचं विविध क्षेत्रातलं वाचन तुमच्या उत्तरांमधून दिसतंय आम्हाला. सर, मी तुम्हाला पुढचा प्रश्न असं विचारतो की तुम्ही सापांविषयी माहिती सांगितली की हा विषारी, तो बिनविषारी, पण आता समजा एखाद्याला साप चावला तर त्याने त्या मिनिटाला काय करावं? म्हणजे प्रथमोपचार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमचा जीव वाचवला कारणीभूत ठरते. की ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्याच्या 3 इंच खाली आणि 3 इंच वर दोन्हीकडे बांधून टाका. अच्छा. बांधण्यासाठी दोरी, रिबन, रुमाल, मफलर याचा वापर करा. बांधत असताना त्या ठिकाणी बारीकशी काडी ठेवा किंवा पेन ठेवा त्या अवयवावर, मग बांधा. बांधून झालं की ती काडी किंवा पेन काढून घ्या. कारण आपण जेव्हा ते घट्ट बांधतो आणि ती काडी किंवा पेन काढून घेतो तेव्हा 90% तो रक्तप्रवाह बंद होतो, 10% सुरू असतो. तो जर 100% बंद करून टाकला तर तो पूर्ण भाग खराब होऊन जाईल. हो. आणि 3 ठिकाणी करायचं, वरच्या बाजूला पण करायचं. असं जर केलं तर तुमच्याकडे 4 पट वेळ वाढून मिळतो. म्हणजे समजा एक नाग आहे आणि तो माझ्या हाताला चावला आणि मी जर बांधलं नाही तर साधारणपणे माझं वय, उंची, माझी असणारी एकंदरीत रोगप्रतिकारशक्ती, मी अर्ध्या पाऊण तासात मरेल. कारण ते विष हृदयापर्यंत पसरून पूर्ण शरीरभर त्याचा परिणाम व्हायला अर्धा पाऊण तास लागतो. पण हेच जर मी माझ्या पायाला झालं तर मला 2-2.5 तास त्या ठिकाणी वेळ लागेल विष पोचायला, हृदयापर्यंत ते पोहोचण्यासाठी. पण मी जर हे बांधून घेतलं तर माझ्याकडे 4 पट वेळ मिळतो. आणि माझ्याकडे 150-200 किलोमीटरवरून पेशंट या ठिकाणी उपचारासाठी दवाखान्यामध्ये पोहोचतात. याचं कारण असते की त्या लोकांनी योग्य वेळेला केलेले प्रथम उपचार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्या रुग्णाला घाबरवू नका, त्याला मानसिक आधार द्या आणि असेल त्या वाहनाने ताबडतोब दवाखान्यामध्ये घेऊन जा. कृपा करून कुठल्याही मांत्रिकाकडे, उतार्याकडे, दर्ग्यामध्ये नेऊ नका. सापाचं विष मंत्राने उतरत नाही. आजपर्यंत खूप सारे मांत्रिक देवस्थान आम्ही तपासले. विषारी सापाच्या दंशामध्ये विष जर शरीरात टोचलं गेलं असेल तर अँटीस्नेक वेनम या इंजेक्शनशिवाय पर्याय नाही. बरोबर. आणि ते योग्य वेळी आणि योग्य मात्रेत दिलं गेलं तरच त्याचा उपयोग होतो, अन्यथा ते पण परिणाम करत नाही. सर, बऱ्याचदा सर्पदंश झाल्यावर जे उपचार करणारे असतात ते विचारतात रुग्णाला की तुला कोणता चावला. याचं कारण असं आहे की MBBSच्या 6 वर्षाच्या कोर्समध्ये स्नेक बाईट फक्त 1.5 पानात संपलेलं प्रकरण आहे. अच्छा. आज तुम्ही बाजारात जाऊन चौकशी करा की MBBS होण्यासाठी डॉक्टरला किती खर्च येतो. प्रचंड. त्याच्या अगदी ॲडमिशनपासून तर तो तिथून बाहेर पडेपर्यंत कोटीच्या घरामध्ये एक डॉक्टर आपल्या समाजात उभा राहतो. उभा राहिल्यानंतर तो डॉक्टर कोणासाठी आणि कुठल्या आजारासाठी प्रॅक्टिस करेल, कितका केलेला खर्च आहे तो किमान आला तर पाहिजे त्याला. इन्कम सोर्स. सन्मार्गाने म्हणतो मी. हो, नक्कीच. म्हणजे स्वतःची विवेक बुद्धी शाबूत ठेवून नैतिकतेने केलेली प्रॅक्टिस असेल तर त्याला किमान 15-20 वर्ष त्याने व्यवस्थितपणे काम केलं तर त्याला तो केलेला खर्च परतावा त्याचा निघेल.
सर्पदंश कोणाच्या वाटेला आहे? मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की ज्यांची अत्यंत आर्थिक स्थिती खालावलेली आहे. बरोबर. जे आदिवासी आहे, झोपडपट्टीत राहणारे, ऊसतोड कामगार आहेत, सालदारकी करणारे आहेत, त्या लोकांच्या डोक्यात सर्पदंश आहे. अँटीस्नेक वेनमची किंमत, ICUत दाखल झालेला पेशंट किमान 7-8 दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणं, काही जरी म्हटलं तर किमान त्या रुग्णाला 30,000पासून तर 10 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. ही ती माणसं देऊ शकतात का? अजिबात देऊ शकत नाही. मग डॉक्टर काय करतो? डॉक्टर त्याला सरळ प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखान्यामध्ये रेफर करतो, कारण याच्याकडे तेवढा वेळ पण नाही आणि समोरचा रुग्ण त्याला तेवढा आर्थिक परतावा पण देऊ शकत नाही. म्हणून हे फक्त उपचार आज प्रामुख्याने तुम्हाला सरकारी दवाखाने प्राथमिक केंद्रामध्ये दिसतात. आत्ता कुठंतरी लोकांच्या मनामध्ये या अनुषंगाने माणुसकी जागृत झालेली आहे. या प्रबोधनाच्या सगळ्या माध्यमातून लोक त्याला मदत करतात. काही शासकीय योजनांमध्ये त्याला थोडीफार आर्थिक हातभार आता मिळायला लागलेला आहे, परंतु तरी देखील हा सगळा विषय जो येऊन ठेपतो तो आर्थिकच्या याच्यामध्ये येऊन ठेपतो. आर्थिक विचारच म्हणजे जो डॉक्टर आर्थोपेडिक्स बनेल, तो गायनाकोलॉजिस्ट बनेल, तो आय स्पेशालिस्ट बनेल, तो हृदयविकार तज्ज्ञ बनेल, पण सर्पदंशावर उपचार करणारा स्पेशलिस्ट बनण्यासाठी सहसा कोणी इच्छुक नाही. आणि जर त्या ठिकाणी एखादा रुग्ण गेला तर समाजामध्ये पुन्हा आणखी त्या डॉक्टरची आणि त्या हॉस्पिटलची बदनामी होते. आपल्याकडे तो एक आणखी वेगळा भाग आहे की इथं पेशंट मरतो असं म्हटलं की त्याच्याकडे कोणी जायला तर जास्त रिस्क फॅक्टर कशात आहे? तो स्नेक बाईट पेशंट हाताळण्यामध्ये असतो उपचाराच्या अनुषंगाने. त्याच्यामुळे त्याच्याकडे फारसं कोणी इच्छुक नसतं ते काम करण्यासाठी. सर, 40 गावामध्ये तुम्ही स्नेक बाईट झालेल्यांना वाचवण्यासाठी फार प्रयत्न करतायत, पण हे म्हणजे नेमकं कशा प्रकारे प्रयत्न आहेत ते? लोकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांना पर्याय उपलब्ध करून दिले आपण की या हॉस्पिटलला चांगलं काम होतं, तुम्ही तुमच्या क्षमतेने ते निवडा. तुम्ही त्या ठिकाणी गेला की निश्चितपणे म्हणजे आज डॉक्टर देवरेंचं आहे, शैलजा मेमोरियल आहे, डॉक्टर वाघ आहे, समर्थ हॉस्पिटल, बापजी आहे, या ठिकाणी निश्चितपणे चांगले उपचार त्या लोकांवर होतात. अच्छा सर, आता थोडंसं दुसऱ्या विषयाकडे वळू आपण. मागे आपल्याकडे जो बिबट्या आलेला होता पाटल्या देवीच्या जंगलात, काही तो आपल्या गावांमध्ये पण शिरला होता. तर मग त्याने तो फार आयदोस केला होता, तो नरभक्षक झाला होता, पण त्याला शेवटी शिकारी आणून मारण्यात आलं होतं. बरोबर. तर मग हे शिकारी आणून बिबट्यांना मारणं कितपत योग्य नाही? मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माणूस म्हणून मी त्याच्याकडे या सगळ्या घटनांकडे बघताना असा विचार करतो की जी गोष्ट मी निर्माण करू शकत नाही ती नष्ट करण्याचा मला अधिकार नाही. नक्कीच. तो साप असेल नाही तर बिबट्या असेल किंवा आणखी इतरही कोणता प्राणी पक्षी असेल. हे का घडतं? मला असं वाटतं की याच्या पाठीमागे आपण जरा गांभीर्याने विचार करायची गोष्ट. आज आपल्या जंगलांवर जो अतिक्रमणाच्या माध्यमातून जो त्रास उभा राहिला आहे सगळं, आज तुम्ही जंगलांवर जाऊन बघा ना, सगळी जंगलं नष्ट व्हायला लागली. बरोबर. FRA सारखा कायदा आज अस्तित्वात आणला शासनाने आणि लोकांना ते आदिवासींचे हक्क आणि ते सगळे मिळायलाच पाहिजे, पण त्याचा जो दुरुपयोग सुरू झाला, जंगलाची झपाट्याने नष्ट व्हायला लागली. म्हणजे अगदी वस्ताऱ्याने डोकं स्वच्छ करावं अशी जंगलं स्वच्छ होत आहे. नक्कीच. मग ज्यावेळेला त्याचा आदिवास नष्ट झाला, त्याची शिकारी, त्याचा भक्ष्य नष्ट झालं, तर तो कुठे येणार आहे? तो मानवी वस्तीकडे वळणार आहे. आणि आपली त्या ठिकाणची असणारी पीक पद्धती जी सलग ऊस 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 जे 100 किलोमीटरवरून तुम्हाला ऊसच सापडेल. कपाशी, ज्या ठिकाणी पाण्याची सोय तिथं कपाशीच सापडेल. मग त्यांच्यासाठी ते जंगल काय किंवा हे काय लपण सारखंच म्हणतो त्या ठिकाणी. बरोबर. आणि इथं नित्यनेमित आपल्याला त्या पिकाच्या संरक्षणासाठी, काढणीसाठी, कापणीसाठी, कापूस वेचण्यासाठी जाणंच आहे. तिथं तो वन्यजीव संघर्ष निर्माण होतो, मानव आणि वन्यजीव संघर्ष. बरोबर. आणि यामुळे एकदा जर त्या प्राण्याला कळलं की आपण ही गोष्ट करू शकतो, जंगलामध्ये असणारा बिबट किंवा वाघ ज्या वेळेला एखाद्या प्राण्या पक्षावर हल्ला करतो, तो 20 वेळा तो प्रयत्न करेल तेव्हा एकदा तो त्या ठिकाणी सक्सेस होत असतो. अच्छा. एखादा हरिण त्याला पकडायचं असेल, एखादं रानडुक्कर पकडायचं असेल तर त्याला 20 वेळा प्रयत्न करावे लागतात, तेव्हा त्याला एकदा यश मिळतं. त्याच्या दृष्टीने माणूस हा सगळ्यात सोपं शिकार आहे ना, की पहिल्या झटक्यातच त्याला ते सहज उपलब्ध होतं. त्याच्या आजूबाजूला असणारे बकऱ्या असतील, शेळ्या असतील, बांधलेल्या असतात, अगदी घरांच्या जवळच लोकांनी त्यांचं ठेवलेलं आहे सगळं पशुधन. आम्ही लोकांना ते पण सांगतो की यांना दूर ठेवण्यासाठी तुमचं पशुधन दूर ठेवा, सुरक्षित त्याला जाळ्या लावा, की जेणेकरून तुमचा जीव वाचेल. पुन्हा त्या ठिकाणी त्याच गोष्टी असतात की तुम्ही त्याच्यासमोर
त्याच्या उंचीच्या लेवलला जर असेल तर त्याला असं वाटतं की आपण जे शिकार करू शकतो. तुम्ही शांत उभं राहा, उभे. त्याला असं वाटतं की आपल्याविषयी खूप मोठा आहे, तो निघून जातो, हल्ला करत नाही. आणि आज बिबट्या किंवा वाघाला या अनुषंगाने बघण्यापेक्षा आज कितीतरी शेतकऱ्यांना तुम्ही वेगळा प्रश्न विचारा ना, ते तुम्हाला असं प्रामाणिकपणे सांगतील की आमच्या परिसरात बिबट आणि वाघ असल्यामुळे आमचं पिकाचं संरक्षण होतं. रानडुकरं जे प्रचंड नुकसान करायचे ते नुकसान होत नाही. आपण पण त्यांना स्वतः पण शेतात जाता येत नाही ना, शेतकऱ्यांनाच. त्याच्या वेळा जर आपण पाळल्या, अच्छा. तो कधी बाहेर पडतो, तो निशाचर आहे. रात्री. हां, जेवढे काय हल्ले झालेले ते दिवसा नाही झालेले आहेत ना. आणि दिवसाही जर झाला असेल तर ती माणसं एकदम त्याच्याजवळ जाऊन उभी राहिल्यामुळे झाले ना. बरोबर. म्हणजे आज इतके वर्ष आम्ही लोकांच्या सोबत या अनुषंगाने काम करतोय, वन विभागाच्या सोबत काम करतोय, लक्षात असं येतं की माणसं वेड्यासारखी त्याच्या पाठीमागे धावत सुटतात ना, जर कुठं दिसला बिबट्यात. हो हो, तो घाबरल्यामुळे जास्त बिथरतो. एक 50 वर्षापूर्वी तुम्ही अंदाज या लोक सांगतात ना की अहो आमच्या शेतातच मुक्कामी राहायचा तो त्याच्या वाट्याने, आम्ही आमच्या वाट्याने निघून यायचो. सांगितलं तरी कोणी त्याला जाऊन बघत नव्हतं. नाही नाही. आता तसं होत नाही की बिबट्या म्हटल्यानंतर अख्खं गाव हातात लाठ्या गाठ्या घेऊन सुटतं. लोकांना स्वतःच्या ताकदीची, शक्तीची आणि त्याच्या ताकदीची, शक्तीची कल्पना नाही. बरोबर. एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या म्हशीच्या किंवा बैलाचा बॅकबोन तोडायची ताकद त्याच्या पंजामध्ये आहे. माणूस की झडकी पत्ती त्याच्या पुढे. बरोबर. या अंगाने पण लोकांशी प्रबोधन करणं, लोकांना समजून सांगणं हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे की आपण जर त्याचा आदिवास सुरक्षित केला तर तो इकडे आपल्या वाट्याला येणारच नाही. म्हणजे मनुष्य पशु संघर्ष टळेल बुवा. निश्चित 100% टळेल. बरोबर. सर, तुमचं सर्पमित्र म्हणून किंवा प्राणीमित्र म्हणून जे कार्य चालूच आहे, पण तुमचं अजून एक कार्य आहे की जे तुम्ही हे आपल्या ज्या डोंगरी नदी, तितूर नदी यांचं जे त्यांना परत जिवंत करायचं कार्य मागे केलं, त्याविषयी सांगा मला. मी सुरुवातीला सांगितलं की मी जे काय आज घडलो त्या नदीपात्रामुळे घडलो. बरोबर. त्या नदींनीच मला आज या इथपर्यंत आणून पोहोचलेलं आहे. जे मी नेहमी समजतो, जशी सापाची चाल वेडी वाकडी असते ना, तशी माझ्या जीवनाची चाल वेडी वाकडी. ती कधी सरळ झाली नाही आणि ते सरळ होऊ पण नाही. मी असं ठामपणे याच्यासाठी म्हणतो, कधी दवाखान्यात गेला तर पेशंट जर व्हेंटिलेटर असेल तर तिथे त्याच्या श्वासोश्वासाचा एक ग्राफ तुम्हाला खालीवर होताना दिसेल. अच्छा. मॉनिटरिंग. तो त्याचा जिवंतपणाचं लक्षण आहे त्याचं. ते जर सरळ झालं तर डॉक्टर सगळ्या तुमच्या त्या यंत्रसामुग्रीला बाजूला करतात आणि ते पॅक करून आपल्याला दिलेलं असतं. माझं म्हणणं तेच आहे की आपलं जगणं पण या अनुषंगाने घडावं. ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत, हा आपला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे, तो जतन झाला पाहिजे. आज होतं काय की सगळ्या गावांमधलं सांडपाणी किंवा तिथलं वेस्टेज पाणी सरळ लोक नदीपात्रात सोडून देतात. म्हणजे ज्या नदीपात्रामध्ये मला आठवतं की 12 महिने आमची वाहणारी नदी होती, खळखळ वाहणारी नदी होती, मोठ्या प्रमाणावर मासे खेकडे त्या ठिकाणी होते. आज त्या ठिकाणी फक्त गटारीचं पाणी दिसतं आणि आपल्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही विदेशात गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी लोकांनी या सगळ्या गोष्टींचं जतन केलेलं आहे. आपल्याकडे कायदे आहेत, कठोर आहेत. हे पाणी डायरेक्ट सोडायची गरज नाही, त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी नदीमध्ये सोडलं जातं की ज्यामुळे त्याचा परिणाम त्या ठिकाणी बरं ते अतिशय स्वस्तामध्ये होतं ना. जिथून तुमच्या त्या एकत्रित करायचं आणि तिथून जे सोडायचं आहे ते पाणी सगळं, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जर त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या, कर्दळीपासून तर कोरफडीपर्यंत, त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते आपोआप निसर्गता. नदीपात्रातून होणारा मोठ्या प्रमाणाचा वाळू उपसा थांबवला गेला पाहिजे की ज्या तिथलं पाणीच थांबत नाही आहे. त्याचे पात्र एकदम अरुंद करून टाकले लोकांनी, अतिक्रमण केलं नदीपात्रामध्ये देखील, शेत्या सगळ्या लोकांनी सुरू केल्या. ही जी न थांबणारी भूक आहे ना, याच्याविषयी आपण लोकांना जागृत करणं अपेक्षित आहे. नाही तर पुढे तर परिस्थिती अत्यंत बिकट होऊन बसलेली. वातावरणात जे बदल सगळे घडत आहेत ते पाण्याच्या माध्यमातून घडताना तुम्हाला दिसेल. म्हणजे आज पावसाळा संपला असं असतं या क्षणाला म्हणू शकता का? दर महिन्याला तुम्हाला हवामान खाता अंदाज देतं की आता 4 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे. बरोबर. आणि या अनुषंगाने सगळ्या जेव्हा चर्चा घडत आहे तेव्हा असं लक्षात येतं आहे की परिस्थिती किती गंभीर झाली आहे. तर इथून पुढे असं घडणार आहे की आपल्याकडे जो 100 दिवस पाऊस पडायचा तो पाऊस आता तुमच्याकडे 5-6 तासामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि 25% जास्त पडणार आहे. म्हणजे कधीतरी लोकांना वाटलं होतं की चाळीसगावात इतके महापूर येतील सलग आठवड्यामध्ये 7 वेळा. बरोबर.
पण ते घडलंच ना. निसर्गाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पद्धतीने मोल्ड करायला बघता तर ते शक्य नाही. तो कधीतरी त्याचं रौद्ररूप दाखवणारच आहे. नक्कीच. आणि म्हणून आत्ताच आपण सावध होऊन यांचं जतन केलं पाहिजे. याचं खोलीकरण, याचं रुंदीकरण, नदीकाठावर वड, पिंपळ, अर्जुन यासारख्या झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. कारण ते पाणी शुद्ध करण्याचं काम त्या ठिकाणी ती झाडं करतात. बरोबर. आणि त्यांना एक धार्मिक अधिष्ठान आहे. जे एखादं सुबाबोलचं झाड तोडायला सांगा तुम्हाला तर लोक 200-500 रुपयात ते लगेच तोडून देतील. पण एखादं वडाचं काय पिंपळाचं झाड तोडायला सांगा बरं, नाही हिंमत कर. तुम्ही 2-5 हजार रुपये दिले तरी लोक ते नमस्कार करतील, बाजूला होऊन जातील. याचं कारणच आहे की त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे. बरोबर. आणि हे पण बघा की सगळ्या नदी प्रवाहाच्या काठावर तुम्हाला या प्रकारची झाडं दिसतील. या झाडांची मुळं पाणी शोधणारी आहे, पाणी शुद्ध करणारी आहे. त्या ठिकाणी जलचर चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात. त्यांची पडणारी पानं त्या ठिकाणचं ते पाणी शुद्ध करण्याचं काम करतात. म्हणून नुसतं ते पात्र रुंद करून चालणार नाही. तिचे पुन्हा तो गाळ त्या पाण्यामध्ये पडला नाही पाहिजे, म्हणून तो धरून ठेवण्यासाठी आम्हाला त्या वाटेवर ही सगळी झाडं पण लावता आली पाहिजे. हा प्रयत्न आपण सुरू केला. तिथून रुंदीचं काम आपण केलं होतं. त्याचा उगम ते पायथा 45 किलोमीटरचं काम आपण त्यावेळेला आमदार होते उन्मेशदादा पाटील यांना मदतीला घेतलं. सगळ्या यंत्रणा कामाला आल्या. जवळपास 8 पोकलँड आणि 17 JCB वापरून जवळपास महिन्याभरामध्ये आपण तिचा माथा ते पायथा एवढं काम आपण सगळं केलं होतं. आता डोंगरी नदीचं काम करायचं नियोजन आहे. त्या कामामुळे त्या भागात 27 गावं त्या एवढ्या पट्ट्यामध्ये आहे की जिथं पावसाळ्यात पण टँकर लागायचं. आज पूर्णपणे टँकर तिथले बंद झाले. सर्क्युलेशन झालं. हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं कुठेही आर्थिक स्वरूपामध्ये किंमत होऊ शकत नाही, शक्यच नाही, अमूल्य आहे. त्याच्यामुळे या प्रकारचं. आणि मला कुठं कोणाकडे काय मागायला जायचं, मला काय मत मागायला जायचं काय, आम्ही हात जोडून उभे राहतो, आपलं काम करायचं. हां. वा वा. सर, पाटणादेवी विषयी तुमची बरीच जवळीकता दिसते, कारण की बऱ्याचदा त्या विषयीच्या बातम्या आल्या तर तुमचं नाव हमखास त्याच्यात दिसतं. 2 कारण आहेत. एक तर खूप साऱ्या लोकांना हे पण माहीत नाही की संपूर्ण जगाचं गणित बदलवून टाकणाऱ्या भास्कराचार्यांची जन्म आणि कर्मभूमी. मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो आता. त्यांनी त्या भागामध्ये त्यांचं नातू संगदेव याचं त्या ठिकाणी ज्योतिर्विद्यापीठ होतं. त्या संबंधित शिलालेख त्या भागामध्ये आहे. जवळपास जगभरामध्ये 32 भाषांमध्ये भाषांतर करून त्यांच्या ग्रंथसंपदेचं लोक अभ्यास करत आहेत. त्यांची प्रगती होते. म्हणजे आम्ही 5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक परिषद घेतली होती आणि भास्कराचार्य यांचं ग्रंथसंपदा आणि त्याच्यावर अभ्यास असणाऱ्या लोकांना बोलवलं होतं. तर त्यामध्ये आलेल्या एका शास्त्रज्ञाने आम्हाला सांगितलं की मी जपानला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मला कार्यक्रम सोडल्यानंतर एक पुस्तक मिळालं. अर्थात ते जॅपनीज भाषेमध्ये होतं. तर मी त्यांना विचारलं की काय. त्यांनी सांगितलं की हा लिलावती ग्रंथ आहे. बापरे. आणि मला ते म्हणले की मला प्रचंड त्या ठिकाणी शर्मेने मान खाली घालायची पाळी आली की जपानमध्ये जपानी भाषेतला लिलावती ग्रंथ माझ्या हातात ठेवत आहेत. आणि नुसतं ठेवत नाही, त्यांनी असं सांगितलं की आज आमची जी काय प्रगती झाली आहे ती या ग्रंथामुळे झाली आहे. आमच्याकडे माध्यमिकपासून तर PG पर्यंत सगळं ज्ञान या ग्रंथावर आधारित दिलं जातं. त्या दिवशी त्यांनी ठरवलं की नाही मी भारतात जाईल आणि याच्याविषयीचा अभ्यास करेल, लोकांपर्यंत विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. दिलीप गोठ खिंडीकर नावाचे त्यांचे एक अभ्यासक नाशिकला गेल्या वर्षी ते वारलेत. त्यांनी सांगितलं की मी एका कार्यक्रमाला गेलो अमेरिकेमध्ये. गणित हा विषय त्यांचा असल्यामुळे त्यांना त्याच्यावर मांडणी करायची होती. त्या ठिकाणी नोकिया कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते. मग माझा विषय म्हणून त्यांना विचारलं की जगभर तुमचं सगळ्या नोकिया कंपनीचे हँडसेट सगळे वापरले जातात, तुम्ही असं काय टेक्निक वापरलं आहे की प्रत्येकाचा EMI नंबर वेगळा आहे आणि तो वर्किंग करतो. बरोबर. त्यांनी त्याला दिलेलं उत्तर असं आहे की हे आमचं ट्रेड सिक्रेट आहे, हे व्यावसायिक गुपित आहे, हे तुम्हाला आम्ही सांगणार नाही. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की भास्कराचार्यांच्या गणिताध्याय नावाच्या ग्रंथावर आधारित आहे. क्या बात. आज तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशामध्ये नोकियाचा मोबाईल आहे, पण आम्हाला हे माहीत नाही की आमच्या भास्कराचार्यांची देण आहे. आम्ही असा
प्रयत्न करतोय की शासनाला हाताशी घेऊन त्या ठिकाणी एक गणित नगरी उभी राहावी. हो. जागतिक दर्जाची गणित नगरी. सायन्स नगरी सगळीकडे, विज्ञान नगरी सगळीकडे, पण गणित नगरी कुठेच नाही. ऐकत नाही. भास्कराचार्यांनी जे प्रचंड संशोधन करून ठेवलेलं आहे ते सगळं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आलं पाहिजे. सगळ्या विद्यापीठांशी ते कनेक्ट झालं पाहिजे. हा विषय अभ्यासक्रमामध्ये आला पाहिजे आणि लोकांना त्याविषयीची माहिती झाली पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाटणादेवी हे जे आपण अभयारण्य म्हणतो, गवताळा अभयारण्य, हे 2 जिल्ह्यांमध्ये विभागलेलं आहे, औरंगाबाद आणि जळगाव जिल्हा. त्याचं क्षेत्रफळ आहे जवळपास 26,000 हेक्टर. 20,000 हेक्टर औरंगाबाद जिल्ह्यात आहे, 6,000 हेक्टर आपल्या जळगाव जिल्ह्यात. त्यातल्या पाटणादेवी हा भाग जो आहे, या ठिकाणी जवळपास 850 प्रकारच्या वनौषधी आहेत, 232 प्रकारचे पक्षी आहेत, 54 प्रकारचे फुलपाखरं आहेत, 34 प्रकारचे साप आहेत आणि प्रचंड जीवसृष्टी त्या ठिकाणी आहे. याचं जतन, संरक्षण, संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. जे चंदनासारखा जिथं अत्यंत उपयोगी असणारा वृक्ष आहे, अर्जुनासारखा वृक्ष आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी अत्यंत मौल्यवान असणारे गारगोटी देखील आहे. म्हणजे कधीतरी सिन्नरला जर तुम्ही गेले त्या ठिकाणी गारगोटी सेंटर आहे. 200 रुपये तिकीट काढून तुम्हाला ते बघायला 3 तास तरी लागतात कमीत कमी. 3 मजली आहे. एकदा जाऊन आवर्जून बघून या. अच्छा. तिथे ठेवलेल्या गारगोटी बघत असताना तुमच्या लक्षात येईल की त्याच्या खाली कोट्यवधीच्या किमती असणारे त्यांनी माहिती पण, लेबल पण लावलेले आहेत. तो एक एक गारगोटी बघत असताना. आणि ह्या कुठून आलेल्या आहेत? देशभरातून त्यांनी मिळवल्या आहेत, काही बाहेरच्या देशातून आणलेल्या आहेत. लक्षात असेल की त्यातल्या 70% गारगोटी आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत, त्यातल्या पाटणादेवीतल्या आहेत. जे मला हे माहीतच नाही की मी ज्या वाटेवरून चालत गेलो ते माझ्या पायाखाली काय दडलेलं आहे. आणि उघडी तिजोरी आहे. शासनाचं आहे म्हणजे कोणाच्याच बापाचं नाही, अशी आमची भूमिका होऊन बसलेली आहे. ज्या 6,000 हेक्टर जंगल सांभाळण्यासाठी 1 RFO आहे, 2 वनपाल आहेत आणि 8 गार्ड आहेत. 6,000 हेक्टर जंगल सांभाळायचं आहे. ज्याला कंपाऊंड नाही, काय नाही, काहीच नाही. आणि प्रचंड मौल्यवान साहित्य त्या ठिकाणी सगळं करून पडलं. जेवढे सापडले तेवढे सापडले. किती नीटसून जात असतील त्याचं 100रातली एखादी आमच्यापर्यंत पोहोचते, त्यातलाही म्हणजे 0.0001% मधली कारवाई. अवघड. पण याच्यासाठी जनसामान्यांना जागृती होणं, त्यांनी उभं राहणं, जे हा धार्मिक ऐतिहासिक सगळा वारसा जतन करायचा आहे, पर्यावरणादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. की आपल्या शहरांची फुफ्फुस आहेत, ही जंगलं जर नष्ट झाली ना तर तुम्हाला आणि मला काही दिवसांनी पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरणं आहे. खरं, आपण श्वास पण घेऊ शकणार नाही. सुदैवाने आपण अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये आहोत की ज्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम आहे, एवढं चांगलं जंगल आहे आजूबाजूला परिसरामध्ये. त्याचं जतन, संरक्षण, संवर्धन झालंच पाहिजे. सर, पाटणादेवीमध्ये बरेच पॉईंट आहेत, म्हणजे त्या आपल्या जवळपास 37 ठिकाणं आहे की जे आपण बघायला पाहिजे. बरोबर. तिथलं हेमाडपंथी मंदिरं बघा, तिथला किल्ला बघा, तिथलं पितळखोरं लेणी बघा, उभा गणपती बघा, गायमुख बघा. गायमुखसारख्या ठिकाणावरचं पाणी कुठून येतं? ब्राझीलमधून एक जलसंशोधन करणारी टीम त्या ठिकाणी येऊन 2 वर्ष काम करून गेली, पण त्यांना आजपर्यंत तपास लागलेला नाही की पाणी येतं कुठून. आपल्या केदारकुंडाच्या पाण्याचं आपल्या महाविद्यालयातील मुलांनी केलेलं परीक्षण असं सांगतं की जगातल्या सगळ्यात भारी असणाऱ्या बिस्लरी कंपनीचं पाणी ज्या तोडीचं आहे त्या तोडीचं पाणी केदारकुंडाचं आहे. तर आम्हाला कुठं माहिती? म्हणजे जवळ भरपूर आहे, पण आपण ट्रेकिंगला इकडे जा, इगतपुरीला जा, सह्याद्रीत जा. ते असं आहे ना, शेजारच्या घरातली भाजी आपल्याला फार आवडते. तेच झालं. आपल्या घरातल्या आईने अत्यंत प्रेमाने, आस्थेने, चांगला शेंगदाण्याचा कूट घालून, जास्त तेल घालून केलेली भाजी असते, त्याला नाक मुरडतो आपण. आपल्याला हॉटेलचं पाहिजे. अवघड आहे खरंच. सर, आता मुलाखतीच्या शेवटी येतोय आपण. सर, आता भविष्यात म्हणजे सापांविषयी किंवा प्राणीमात्रांविषयी, जंगलांविषयी, हे म्हणजे संरक्षण आणि संवर्धनाविषयी तुमच्या डोक्यात काही आहेत का प्लॅन? याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जर काय असेल ना, तर माणसं जोडली गेली पाहिजे या कामासाठी. आणि तोच माझा प्रयत्न आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपलं हे काम आहे ना, तुळशीच्या माळ्याच्या मण्यासारखं आहे. तुळशीची माळ भलेही तिला बाजारामध्ये नगण्य किंमत आहे, पण तिचं पावित्र्य आणि मांगल्य तिचं मूल्यच होऊ शकत नाही. मला आज याचा सार्थ अभिमान आहे की आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासारखी मणी त्याच्यामध्ये जोडले गेलेत. आनंद आहे. आणि त्याचं पावित्र्य मांगल्य अबाधित राखण्यासाठी मग ही आपली जबाबदारी होऊन बसते.
या माळेमध्ये जाणीवपूर्वक आपण असे मणी ओवण्याचा प्रयत्न करूया की जो आपला परिसर त्या ठिकाणी अबाधित राहतील. कुठलंही शासकीय यंत्रणा याच्यासाठी उपयोगी नाही, हे माझं ठाम मत आहे. बरोबर. सामान्य माणूस उभा राहील, एक गाव करी तर राव काय करे, बरोबर. हे आज अनेक ठिकाणी प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. एक माणूस जोडला गेला पाहिजे. हां, तर प्रत्येकाने म्हटलं हे माझं आहे. म्हणजे आपली साधी प्रतिज्ञा बघा, भारत माझा देश आहे. आपला नाही म्हटलं त्यांनी, माझा. कर्त्याने, त्यांनी माझा म्हटलं ना. पाटणादेवी माझं जंगल आहे, पाटणादेवी भगवती माझी आहे, हे कधी कळेल आम्हाला? क्या बात. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन फक्त पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नाही थांबलं पाहिजे. नाही. जे त्या परिसरात पाय ठेवताना देखील 10 वेळा विचार करायला पाहिजे की मी इथलं जंगल आबाद राखण्यासाठी काय करू शकतो. किमान सोबत नेलेलं प्लॅस्टिक मी माझं खिशात घालून परत आणेल. तुमचे व्यसनं आणि त्याच्याविषयीचा आनंद उन्माद व्यक्त करण्यासाठी त्याच्या बाहेर भरपूर जागा आहेत. लोकांनी त्या ठिकाणी ते जाऊन जरूर करावं. मला कोण, भारतात लोकशाही, खड्ड्यात पडण्याचा पण अधिकार आहे. खरं. पण जे पण खड्डा दाखवणं माझं काम आहे. पडायचं नाही पडायचं जास्त नाही तो विषय करावा. आणि जे भगवतीचं ठिकाण आहे, आज जे त्या ठिकाणच्या वरदहस्त नावाचं ते शक्तिपीठ आहे, आमची ती कुलस्वामिनी, तिचा परिसर तरी आम्ही अबाधित राखूया. पवित्र जपायला पाहिजे. पवित्र जपलं पाहिजे आणि आपलं प्रत्येकाचं जबाबदारी. या प्रकारचं काम झालंच नाही पाहिजे. फार छान सर, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानू इच्छितो. आणि तुमचे कार्य ते अखंड चालू राहो, ते राहीलच. देव तुम्हाला दीर्घायुष्य देव, ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. धन्यवाद सर. धन्यवाद.